नमस्कार, मी निवेदिका दीपाली कुरकुटे. स्टार वन महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. परदेशात देहहित योगाचे धडे. समणापूर ते शांघाय अकोले. तारीख 11 जानेवारी 2011 हा माळूच्या जीवनात एक क्रांतिकारी दिवस ठरला. या दिवशी तो चीनच्या शांघाय शहरात पोहोचला. 10 दिवसात चीनी प्रभुत्व मिळवलं आणि तिथे योगाचे धडे देऊ लागला. समणापूर येथे एका गरीब कुटुंबात जन्मलेला माळू उर्फ देवा शेरमाळे हे सगळं करत असताना आपल्या सारख्याच आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या मुलाचा विचार त्याच्या मनातून गेला नाही. गावाकडची जग कधीही न पाहिलेली गाडी चालक, शेतकरी, खाणकामगार, पाथरवंटांची मुलं शहरातील मुलांच्या तुलनेत शिक्षण आणि इतर कौशल्यात मागेच राहायची. त्यामुळे बेकारी, भस्मासूर त्यांना गिळून टाकायचा. अशा मुलांचा विचार करून माळून स्कूल ऑफ योगाची समणापूर मध्ये आपल्या कौटुंबिक जमिनीवर स्थापना केली. शेतात दगड फोडण्याचे काम करणारे युवक आता चीन, व्हिएतनाम आणि इतर देशांत योग प्रशिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यातील सुमारे 250 युवती युवकांनी योग गुरु देवा यांच्या मोक्ष योग संस्थेमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मोक्ष योग संस्थेचे संस्थापक देवा उर्फ माळू यांच्या प्रयत्नांतून हे साध्य झाले आहे. प्रशिक्षण घेतलेले सुमारे 100 युवक युवती परदेशात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दगड फोडण्याची कामे करून फारशी कमाई होत नव्हती. अनेक तरुण रोजगाराचे इतर पर्याय शोधत असताना मोक्ष योग संस्थेचे देवा माळू यांच्या ध्यानात ही समस्या आली. देवा माळू हे गेली 20 वर्ष योग प्रशिक्षक म्हणून काम करीत आहे. चीनमध्ये योग शिक्षकांना अधिकच मागणी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ तरुणांनी घेऊन योग शिक्षक म्हणून करिअर करावे असे आवाहन जागतिक योग दिनाचे औचित्य साधून देवा शेरमाळे यांनी तरुणांशी संवाद साधताना केले. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी शांताराम काळे, अकोले, अहमदनगर. आणि अलीकडे कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आज तुमचा पैसा जर गेला तर तो तुम्ही कमवू शकताय किंवा तुमचं दुसरं जर काही नुकसान झालं तर तेही तुम्ही भरून काढू शकता. परंतु तुमची हेल्थच जर चांगली नसेल तर काय कराल? त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी नक्की योगा करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. It's the story of Deva, a self-made man who's transforming the lives of hundreds of youth in Maharashtra's Ahmednagar district through yoga. Deva trains youth from economically backward families, empowers them to become financially self-sufficient and lead prosperous lives. It's our good news today story.
a selfless asana to empower the downtrodden. This yoga teacher is on a mission to help the youth. Deva Malu Sharmali from Ahmednagar district in Maharashtra is an acclaimed international yoga teacher and a messiah for many poor families. Deva teaches yoga to youth from poor families. He trains them to become certified yoga instructors, most of who end up with jobs in foreign nations. हरिओम. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या आंतरराष्ट्रीय योग परिषदेमध्ये. आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून मी डॉक्टर अमोल बागुल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वाय फॉर योगा ही आंतरराष्ट्रीय परिषद आपण या योग दिनाच्या निमित्ताने घेतलेली आहे आणि 19 जून तर 30 जून पर्यंत आपण या भव्य अशा या योगाच्या राष्ट्रीय परिषदेचं आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करीत आहोत. तर ही शुभारंभाची पहिली जी आपली कॉन्फरन्स आहे, पहिली जी मीटिंग आहे आणि पहिला जो योगा टॉक आहे तो आहे अहमदनगर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर भारताचा युवा असा योगाचा कार्यकर्ता, योगाचा वेगळा असा व्हॉलंटियर, योगाचे स्वयंसेवक, योगाचे टीचर आणि एक इंटरनॅशनल योगा मेंटर म्हणून संपूर्ण जग ज्या युवा कार्यकर्त्याकडे ऊर्जेकडे पाहतं त्या ऊर्जेचं नाव आहे माननीय देवा शेरमाळे. ते आपल्या बरोबर आहेत आणि ओरिजिन त्याचा भारत आहे आणि भारतातून जाऊन जगातील अनेक मातब्बर देशांमध्ये त्यांनी योगाची कला नेलेली आहे आणि जणू योगाला जीवन मानलेलं आहे. त्यांचा बायोडाटा माझ्याकडे आहे, परंतु आपण हा बायोडाटा या ठिकाणी सांगण्याऐवजी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा बायोडाटा आपण वेगळ्या पद्धतीने पेश करणार आहोत. प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या ठिकाणी माननीय देवा शेरमाळे यांचं. आणि आज आपल्यामध्ये आहेत इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन उत्तर महाराष्ट्राच्या सन्माननीय उपाध्यक्षा डॉक्टर प्रेरणा नाबरिया, ज्यांच्या माध्यमातून अहमदनगर नव्हे तर राज्याच्या पातळीवर आरोग्य आणि त्याचबरोबर योगा आणि जीवनाशी संबंधित आरोग्याच्या विविध गोष्टींबरोबर त्यांचं काम हे गेल्या अनेक दशकांपासून चालू आहे. त्याचबरोबर आयनो अहमदनगरचं अध्यक्षपद सांभाळल्यापासून ज्या सन्माननीय युवा कार्यकर्त्याने, युवा साधकाने, युवा योग शिक्षकाने, युवा मुद्दा मी त्यांना देखील म्हणतोय, परंतु त्यांचं वय त्यांच्याकडे पाहून तुम्हाला जरी वाटत असलं बरंच वय असेल, परंतु या माणसाचं मन चिरतरुण आहे आणि स्वतः बरोबर इतरांना ऊर्जा देणारा अशी ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन अहमदनगर शाखेचे अध्यक्ष आणि जे आमचे मार्गदर्शक आहेत माननीय डॉक्टर यशवंत पाटील साहेब यांचं देखील या गोड अशा कॉन्फरन्सच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः या कार्यक्रमाचं स्वागत आपल्यासमोर प्रस्तुत करतील सन्माननीय श्रीमान डॉक्टर यशवंत पाटील. मी त्यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाचं स्वागत करावं. डॉक्टर यशवंत पाटील अहमदनगर शहर जिल्ह्यात एक जानेमाने असं व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांची मुलं अमेरिकेमध्ये शिकतात, त्याचबरोबर स्वतःच्या कलेने, स्वतःच्या स्वभावाने जगातील अनेक देशातील खूप असा मित्रमंडळ त्यांचा आहे. विशेषतः योगाशी संबंधित असलेला मित्रमंडळाचा खूप मोठा असा त्यांचा परिवार या संपूर्ण जगामध्ये आहे आणि अनेक देशांमध्ये त्यांचे मित्र कार्यरत आहेत आणि त्यांचं नेहमी त्यांच्याशी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून टॉक चालू असतो. एक वेलनेस कोच म्हणून, एक मेंटॉर म्हणून डॉक्टर यशवंत पाटील कार्यरत आहेत आणि यशवंत पाटील यांच्यासारखा मित्र प्रत्येकाला असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि हे लाईव्ह वेबिनार पाहत असताना तुम्हाला देखील वाटेल की आपल्याला देखील डॉक्टर यशवंत पाटील यांच्याशी मैत्री करायची आहे आणि आपल्याला देखील त्या ठिकाणी देवा शेरमाळे व्हायचंय, हे तुम्हाला निश्चितच वाटल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर यशवंत पाटील. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर यश पाटील, हिप्नोथेरापिस्ट, योग शिक्षक आणि नगर जिल्ह्याचा आयोनाचा प्रेसिडेंट या नात्याने तुमच्याशी बोलतो आहे. सर्वप्रथम सर्वांना 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण योग परिषदेचं आयोजन केलेलं आहे.
ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या देशातल्या 30 साधकांशी संवाद साधता येणार आहे, त्यांचं मार्गदर्शन ऐकता येणार आहे आणि योगाचा प्रसार आणि प्रचार किती झालेला आहे याची अनुभूती तुम्हाला इथे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही सर्व संकल्पना आमचे खास मित्र डॉक्टर अमोल बाबोल यांची आहे आणि संपूर्ण आयनो नगरच्या टीमच्या वतीनं हा प्रोग्राम तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे। भारताने जगाला योग ही देणगी दिलेली आहे। आज या क्षणाला कुणीतरी योग साधक योगा करतो आहे। हा जो प्रसार आणि प्रचाराचं काम भलं मोठं झालेलं आहे ते फक्त मोदी आणि रामदेव बाबा यांच्यामुळे झालेले असं मला प्रामाणिक वाटतं। मोदींनी याला राष्ट्रीय पातळीवर, सरकारी पातळीवर मोठं प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे। त्या अगोदर ही शेती, ही जमीन खणण्याचं काम रामदेव बाबांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं होतं। शेती नांगरून ठेवलेली होती। योगाचा प्रसार आणि प्रचार, योग शब्दाचा योगा झाला आणि योगा झाला आणि मोठा झाला। आज आपला त्यात खारीचा वाटा। नगरची टीम या अर्थाने मी आयोनाचं बोलतो आहे। ज्या क्षणाला आम्हाला निसर्गोपचारचा पहिला निसर्गोपचार दिन साजरा करायचा होता त्या क्षणाला मास बडवा असा प्रोजेक्ट आला आणि आम्ही तो अतिशय उत्कृष्टरित्या जागतिक रेकॉर्ड होईल असा 430 लोकांपर्यंत एकाच ठिकाणी करून त्याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे। नंतर दुसरा प्रोजेक्ट आला 5वा आंतरराष्ट्रीय योग दिन। तोही अतिशय दिमाखात आम्ही साजरा केला। त्यासाठी आम्हाला सहकार्य लाभलं त्यावेळेसचे माननीय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी साहेब असतील, शिक्षण विभाग असेल, आदरणीय पद्मश्री पोपटरावजी पवार असतील, महापौर बाबासाहेब वाकळे असतील, क्रीडा अधिकारी सौ कविता नावंदे असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं एकाच तासामध्ये जागतिक योग दिनाला 5व्या योग दिनाला 15,27,000 आणि यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं अत्यंत थोडक्यात असं वेगळं प्रास्ताविक मान्य डॉक्टर प्रेरणा नाबरिया आपणासमोर प्रस्तुत करत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण ही योगा परिषद वेगळ्या आणि मोठ्या पातळीवर घेत आहोत। आयनोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनंत बिरादार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये कालचा जो योगा दिन साजरा झाला त्या योगा दिनामध्ये 500 जिल्ह्यांमधून लाखो योग साधकांनी सहभाग घेतला आणि हजारो असे योग व्हॉलंटियर डॉक्टर अनंत बिरादार साहेब यांनी आपल्या आयनोच्या माध्यमातून तयार केलेले आहेत। याच परंपरेतील एक वेगळं असं नाव आहे माननीय डॉक्टर प्रेरणा नाबरिया। श्रीनिवास नाबरिया यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी अहमदनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये खूप वेगळे आणि आरोग्याला साथ देणारे उपक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे। एक महिला आणि ती हे गृहिणी असून स्वतःचं कुटुंब आणि संसार सांभाळून या योगाच्या क्षेत्रात, निसर्गोपचाराच्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर आपल्या नगरचं नाव नेते हे डॉक्टर प्रेरणा नाबरिया यांच्याकडे पाहून त्या आयडॉल आहेत असं आपल्याला निश्चितच वाटल्याशिवाय राहणार नाही। एक महिलांसाठी प्रेरणास्रोत म्हणून डॉक्टर प्रेरणा नाबरिया काम करत असतात आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण प्रस्तुत करावं। आज आपल्या बरोबर आहेत माननीय देवा शेरमाळे। चीन सारख्या देशांमधून, अनेक देशांमधून योग परंपरा, ती ही भारताची योग परंपरा अत्यंत कमी वयामध्ये पुढे नेणारे देवा शेरमाळे या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत। तर आपल्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत प्रेरणा नाबरिया मॅडम। मी त्यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक प्रस्तुत करावं। नमस्कार सगळ्यांना। मी डॉक्टर प्रेरणा श्रीनिवास नाबरिया, अहमदनगर, उत्तर महाराष्ट्राची उपाध्यक्ष म्हणून आयनोचं काम बघते मी। पहिल्यांदा 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आणि अमोल बाबुल सरांनी हे जे उपक्रम सुरू केला आहे त्यांना या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे, तर आपल्या सगळ्या टीमलाही शुभेच्छा आहे माझ्यातर्फे। जे आपले अतिथी आहेत देवा शेरमाळे सर, त्यांचं मी स्वागत करते। आणि अहमदनगर शाखेचे जे अध्यक्ष आहेत आयनोचे डॉक्टर यशवंत पाटील सर, त्यांचंही स्वागत आहे आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। आयनो ही संस्था नावाप्रमाणेच इंटरनॅशनल ही 22 देशांमध्ये कार्य करते, तर त्या 22 देशांमध्येही कार्यरत आहे। याचे मुख्य ऑफिस आहे दिल्लीमध्ये। दिल्लीमधून हे सगळं ऑपरेट होत असतं भारतभर आणि भारतभराचे 400 जिल्हे आणि बाहेरचे देश। याच्यामध्ये जे आपले मुख्य प्रवर्तक आहे सूर्य फाउंडेशनचे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले श्री प्रकाशजी अग्रवाल,
यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर आनंद बिरादर सर आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत श्री मुनोजी सर. तर त्यांचं अमृतजी मुनत, तर त्यांच्या मार्गदर्शनाने आपण हे सगळे उपक्रम राबवत असतो. या संस्थेचा उद्देश काय आहे, तर सगळे योग आणि निसर्गोपचारामध्ये काम करणारे जे आहेत, वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळ्या छत्राखाली ते काम करत असतात, त्यांना एकाच छत्राखाली आणणं हे याचे एक मुख्य उद्देश आहे की सर्व योग निसर्गोपचारक एका छत्राखाली एकत्र येऊन काम करावं, म्हणून ही संस्था पूर्ण जगामध्ये काम करत आहे. या संस्थेचे मुख्य 3 इव्हेंट होत असतात वर्षभरात मोठे. एक 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा केला जातो, तो आपण महिनाभर वेगवेगळ्या उपक्रमाने महिलांसाठी त्यांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन किंवा काही आपण लेक्चर्स वगैरे ठेवून त्यांचा उपक्रम आपण राबवत असतो किंवा काही त्यांच्या हेल्थसाठी शिबिरे घेतलेली जातात. तसंच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो, तोही जागतिक पातळीवर साजरा केला जातो. INO संस्था ही आयुष्मान्यता प्राप्त असल्यामुळे त्याचं महत्व खूप वाढलेलं आहे आणि सूर्य फाउंडेशनची त्याची मदत होत असते. तर असा हा 21 जून आपण पूर्ण जगात साजरा करतो. तोच का आताही सुरू आपण याच्या माध्यमातून करतोय, वेबिनार माध्यमातून. तसंच 18 नोव्हेंबर हा जागतिक निसर्गोपचार दिन हा साजरा केला जातोय आणि हा निसर्गोपचार दिन साजरा करण्यासाठी फक्त INO इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन या संस्थेला ती मान्यता मिळालेली आहे. आतापर्यंत अजून ती सगळ्यांना मान्यता मिळालेली नाहीये. त्यामुळे हे आपलं सौभाग्य आहे की आपण एवढ्या मोठ्या चांगल्या संस्थेला आपण जोडलेलो आहोत आणि या माध्यमातून आपण योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार करत असतो. त्यानिमित्ताने अहमदनगर शाखेमध्ये जशावरून गाईडलाईन येतात की आपल्याला कसं साजरा करायचं आहे, त्यानंतर पण अहमदनगर शाखेमध्ये डॉक्टर यशवंत पाटील सर अध्यक्ष आहेत आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत श्री शिवानंदजी महाराज. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अहमदनगरमध्ये सगळे प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडत असतो. इथे आपली मोठी टीम आहे, ती टीम पूर्ण म्हणजे गाईडलाईन द्या आम्हाला, आम्ही सगळं काम करतो. तसंच आता पाटील सरांनी सांगितले की आपण मडबाचा एक उपक्रम घेतला होता, तो एक आपण वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. एकाच ठिकाणी एका जागेत 430 लोकांनी मडबाचा आनंद घेतलेला होता. तर त्यामध्ये आपल्याला जे सहभागी होते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे. तसेच मागच्या 2019 मध्ये आपण योग दिन साजरा केला होता. एका ठिकाणी एकाच वेळी एका जिल्ह्यामध्ये आपण 15,23,000 लोकांना एकाच वेळी योगा करून आपण तो एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तर अहमदनगर शाखेचा मला अभिमान वाटतो की इथे सगळे असे कार्यकर्ते एकदम उत्साही आहेत. त्यांना कशाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या पदरानेही खर्च करून ती सगळी लोक आपल्या फक्त योग निसर्गोपचाराचा प्रचार करण्यासाठी ती दिवस रात्र कार्यरत असतात. त्यानंतर आपण एक जलनेती अभियान सुरू केलेलं आहे. सध्या ह्याची कोविड-19ची पॅन्डेमिक आलेली आहे, तर त्यासाठी हे जलनेती अभियान खूप उपयुक्त आहे. तर यामध्येही आपण मोफत प्रशिक्षण देऊन, मोफत त्यांना पात्र देऊन, पारस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे पात्र मोफत दिले गेले. तर त्यानिमित्ताने हा आपण जलनेती अभियान सध्या पूर्ण महाराष्ट्रभर राबवतोय आणि त्यासाठी अहमदनगरने पुढाकार घेतला आणि पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यासाठी अहमदनगरने टीमने पूर्ण परिश्रम घेतलेले आहेत. तर असे आपले वेगवेगळे उपक्रम होतात अहमदनगरमध्ये, तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि तसंच आपण पुढेही अजून वेगवेगळे उपक्रम करत जाऊ, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना. ओके, धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार, अभिनंदन आणि कौतुक. तुमच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगरची टीम वेगळं असं चांगलं काम जगामध्ये योगाच्या क्षेत्रात करत आहे. चला तर आपण वळूया ज्या गोष्टीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी कान एकवटून एका युवा योगा कार्यकर्त्याची गाथा ऐकण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, ज्यांचा जन्म मूळचा संगमनेरचा आहे आणि संगमनेर या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, संगम आणि नेर. आणि योगा या शब्दाचा अर्थ देखील होतो जोडण्याचं काम
योगा हा शब्द करतो. योग म्हणजे जोडणे आणि संगम म्हणजे सुद्धा एक प्रकारचं जोडणंच आहे. संगम म्हणजे जिथं अनेक गोष्टी एकत्र येतात, जोडल्या जातात. अशा संगमनेर सारख्या अहमदनगर जिल्ह्याच्या तालुक्यातून येऊन एका साधारण सर्वसामान्य घरामध्ये जन्माला येऊन जगाच्या पाठीवरील मातबर देशांमध्ये जाऊन असामान्य काम करणारा असा युवा योगा मेंटॉर, योगा टीचर आणि एक युवा आयडॉल म्हणून देवा शर्माळे यांच्याकडे संपूर्ण जगातील तरुण योग साधक पाहत आहेत, योग करणाऱ्या संस्था पाहत आहेत आणि भारताची योग संस्था देखील पाहत आहेत. त्यांच्याशी आज आपण एक योगा टॉक या ठिकाणी घेणार आहोत की संगमनेर सारख्या एका छोट्या गावातून येऊन शहरातून येऊन यांनी कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचं काम उभं केलेलं आहे. देवा शर्माळे यांच्या आयुष्यात मला 4 शब्द महत्वाचे वाटतात. पहिला शब्द आहे तो म्हणजे योगा, दुसरा शब्द आहे संगम, तिसरा शब्द आहे मोक्ष आणि चौथा त्यांच्या आयुष्यातील पॉवरफुल शब्द आहे ओशो. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देवा शर्माळे यांना विनंती करतो, सर आपण प्रथमतः जागतिक योग दिनाच्या संपूर्ण भारतीयांना आणि योग साधकांना शुभेच्छा द्याव्यात अशी आपणास नम्र विनंती. नमस्कार मंडळी, मी देवा शर्माळे मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून संगमनेर येथून बोलतो. प्रथमतः आयएनओ टीम अहमदनगर यांचे आदरणीय प्रेरणाजी आहेत, यश पाटील साहेब आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर बाबुल, तुमच्या सर्व मंडळींचे खरंच कौतुक आणि आभार. कारण असा प्लॅटफॉर्म आपण बनवला आहे की जिथून आपण समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. मला असं वाटतं की मी जयप्रकाशजींच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. आयएनओचं ज्या वेळेस अगदी रोपटं होतं त्यावेळेस आम्ही आयएनओ बरोबर जोडलेले, अगदी ट्रेनिंग सूर्य फाउंडेशन मधून तिथून पुढे योगाच्या कॉन्फरन्सेस वगैरे, आनंदजींची ट्रेनिंग, हे सगळं अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की हे वाटतं तेवढं सोपं नाही. अँड स्पेशली द पीपल लाईक आनंदजी, जयप्रकाशजी, ही लोक फार कमिटेड आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी तुम्हालाही तेवढं कमिटेड असावं लागतं. आणि अहमदनगर सारख्या ठिकाणी राहून दिल्ली आणि अहमदनगरचं डिस्टन्स साधारणतः 1500 ते 1700 किलोमीटर आहे. एवढं दूर राहून तुम्ही एवढे जवळ जोडले गेलात, याच्याबद्दल फार म्हणजे कौतुक वाटतंय तुमच्या लोकांचं. आणि प्रथमतः सर्वांना 7व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून आपण जो आंतरराष्ट्रीय योग दिवस पूर्ण जगामध्ये साजरा करतोय आणि त्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतोय, भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करतोय आणि आपण त्याच्याबरोबर जोडले गेलो तर पुन्हा एकदा सर्वांना अनंत शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय देवाजी एका सर्वसामान्य घरातून येऊन आपण असामान्य काम केलेलं आहे आणि मोक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपण योग डिप्लोमा कोर्सेस सारखे कोर्सेस त्या ठिकाणी रन करतात आणि अनेक देशांमध्ये आपण हा भारताचा योगा नेलेला आहे. आणि आपल्याकडे पाहता, आपलं वय पाहता आपण युवा तरुणांसाठी आयडॉल ठरू शकता. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे देवा शर्माळे यांचं बालपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासारखीच खूप तरुण मुलं भारतातली आहेत आणि इतर देशातली आहेत, आज देवा शर्माळे यांना ऐकत आहेत. तर त्यांना जाणून घ्यायचंय की त्यांची आणि तुमची परिस्थिती ही घरची ही जवळजवळ सर्वसामान्य होती, त्याच्यातून आपण असामान्य काम करू शकतो हे एकट्या देवा शर्माळे यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. तर आम्हाला तुमचं बालपण, त्याचबरोबर मूळ गाव, आई वडिलांनी शिक्षण याविषयीची आम्हाला थोडक्यात माहिती आपल्याकडून हवी आहे. अमोलजी, ज्या वेळेस तुम्ही हे म्हटलं की एक सर्वसामान्य कुटुंबामधून येऊन साधारणतः फार मोठं कार्य वगैरे करणं, तर मला असं वाटतं की आतापर्यंत जो इतिहास झाला, आपण थोडासा जरी अभ्यास केला तर जो माणूस परिस्थितीतून आलाय, ज्याला काहीतरी इतिहास आहे त्यालाच भविष्य असं म्हटलं जातं नेहमी. म्हणजे आणि राहिला प्रश्न असा की मी कुठून आलो, किंवा सर्वसामान्य अगदी शेतकरी कुटुंबामधून, मजूर कुटुंबामधून, ज्याच्या अगदी 7 पिढ्यांमध्ये शैक्षणिकपणाचा कुठलाही वारसा नव्हता, किंवा ज्याच्या घरातून संगमनेरला राहणारी माणसं परंतु कधी अहमदनगरही त्यांनी बघितलं नव्हतं, अशा कुटुंबातून मी बिलॉंग करतो. म्हणजे सांगायचं तर वडील माझे मजूर होते, मोलमजुरी करायचे आणि
त्यांची परिस्थिती नसल्यामुळे माझं शिक्षण मामाच्या गावी झालं, परंतु परिस्थिती बघितली होती आणि मी काय फार वेगळा होतो असंही मला वाटत नाही. कारण आजचा जो भारत आहे, आपण इन्फॉर्मेशनच्या कम्प्लीट जवळ आहोत एकदम. म्हणजे एक 10 वर्षापूर्वीचा भारत आणि आजचा भारत जर बघितलं तर इट इज एंटायरली डिफरंट. वेन आय वॉज इन 6th क्लास or 7th क्लास आय फर्स्ट टाइम सी द टेलिव्हिजन. पहिल्यांदा मी 7वीत किंवा 7वी मध्ये होतो त्यावेळेस मी पहिल्यांदा फक्त टेलिव्हिजन बघितला. आणि आज लहान लहान मुलं आहे, माझा मुलगा सगळं शिकवतोय की हा कम्प्युटर आहे, याला असं ऑपरेट करता येते, तो भाग आहे. म्हणजे त्या काळातली सर्वसाधारण लोकांची स्थिती कदाचित तशीच असावी, फार तर थोडाफार फरक असेल त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. आणि संगमनेर सारखा भाग, आता संगमनेरच म्हणण्याऐवजी डॉक्टर साहेब तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस आपण दुष्काळी जिल्ह्यांची जर लिस्ट काढली तर अहमदनगर जिल्ह्याचं स्थान अगदी म्हणजे फार मानाचं आहे त्या लिस्टमध्ये, असं थोडस म्हटलं तरीही चालेल. आणि स्पेशली तुम्ही जर संगमनेरकडे आला तर नावामध्ये संगमनेर आहे, बरोबर आहे, प्रवरेच्या कडेचा भाग आहे, परंतु साधारणतः 20 किलोमीटर जर संगमनेरच्या उत्तर दक्षिणेकडे जर गेलं तर त्याच्यानंतर तुम्हाला अगदी पावसाळ्यामध्ये पाण्याचे टँकरच द्यावे लागतील. ही परिस्थिती आजची आहे, तेव्हाची होती. तर असल्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस कोणीतरी योगाचा विचार करणं हेच फार अवघड होतं. कारण अलीकडे म्हणजे आयएनओचं काम फार मोठं आहे. आयएनओचा याच्यासाठी घ्यायला पाहिजे की मी बघितलंय साहेब की संस्था होता अगदी भूछत्रांप्रमाणे, परंतु त्या उंचीपर्यंत किती जातात. आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन जे ध्येय घेऊन उतरली, पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये, सगळ्यांचा त्याच्यामध्ये जो सहभाग आहे, सगळ्यांचा जो त्याग आहे, स्वतःची कामं सोडून अगदी निस्वार्थपणाने जे लोक कामं करतायत. आणि मला असं वाटतं की म्हणजे JP सरांना तर मी दुसरे कर्मवीर भाऊराव पाटीलच मानतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर उदाहरण द्यायचं ठरलं, मी फार जवळून बघितलेलं आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो. पहिल्यांदा ज्या वेळेस मी सूर्या फाउंडेशन मध्ये गेलो तर तिथे कर्मयोगा नावाचा एक प्रकार होता ड्युरिंग द टाइम ऑफ इंटरव्ह्यू. त्यांनी आम्हाला सांगितलं टास्क दिलं, गवत आहे ते तुम्हाला उपटायचंय. आणि ते गवत उपटताना एक आजोबांच्या वयाचे गृहस्थ ते तिथे बसलेले होते, अशी छोटी पॅन्ट वगैरे, अगदी शॉर्ट पॅन्ट आणि एक आपण कपनी म्हणून तशा प्रकारचा एक शर्ट घातलेला. सूर्या फाउंडेशनचं जे सिंबल आहे तुम्ही बघता, तिथे बरेचसे लोक असे कपडे घालून येतात. तर त्या काकांनी काम करताना ते मला काहीच म्हणले नाही. त्यांनी फक्त विचारलं की बेटा कहाँ से हो आप, घर में कौन कौन है, बाबूजी के पैर छूते हो. आमच्याकडे माहितच नव्हतं की आई बापांचे असे पाय वगैरे पकडले जातात. आता आई वडिलांचं कधी तोंडच, म्हणजे मला असं वाटतं की वडिलांना सकाळी 7 वाजता जायचंय दगड भरायला कुठल्या तरी ट्रक वरती, म्हणजे आठवडाभर त्यांनी जर काम केलं तर शनिवारच्या दिवशी संगमनेरच्या बाजारामधून थोडासा भाजीपाला आणि मुलांना 5 रुपयांची भेट, इथपर्यंत त्यांची कमाई. तिथे काय पुसले संस्कार कसलं काय, फार चांगलं वाटलं. म्हटलं हे काका कोण असावे, आणि नंतर कळलं की ते JP सर होते. येस, माझ्यासाठी एवढा मोठा तो धक्का होता की एवढा मोठा, म्हणजे त्या काळात आपण एक, आता मी त्यांना तसं काही त्या दृष्टिकोनातून बघूच शकत नाही की कुठला तरी फार मोठा इंडस्ट्रियलिस्ट माणूस ज्याच्याकडे काहीही कल्पना नाहीये. आपला बघा ना साहेब की संगमनेरमध्ये किंवा अहमदनगरमध्ये आजही एखाद्याच्या खिशामध्ये जर मोजून 10 लाख रुपये जर दिले तर त्याला वाटेल की गावातील लोकांनी मला नमस्कारच करायला पाहिजे, सकाळ संध्याकाळ येऊन मला साहेबच म्हणायला पाहिजे. आणि तिथे असला माणूस जो 10 लाख लोकांना रोजगार देतोय, तो मला विचारतो कैसे हो, खाना खाया, बापूजी के पैर छुए, काय होणार होतं त्यांना. पॉइंट आहे. तर हा फरक आहे आयएनओच्या कार्यकर्त्यांमधला. आणि मला असं वाटतं की हे तसंच घडत नाहीये साहेब. म्हणजे अजून दुसरं एक उदाहरण आहे. एकदा गौतम बुद्धांकडे एक आजीबाई आल्यात आणि त्यांनी बुद्धांना सांगितलं की मी तुमची कीर्ती फार ऐकली आहे म्हणे, आणि तुमच्याबद्दल लोक फार बोलतात की तुम्ही फार पोचलेले संत वगैरे आहात. तर मग माझा नातू आहे हा छोटा, हा दररोज गुळ खातो म्हणे फार, तर तुम्ही काहीतरी उपाय करावा किंवा याला सांगावा म्हणजे हा गुळ खायचं सोडेल, त्याला गुण आलेला बघा. तर बुद्धांनी त्याला सांगितलं आजीबाई छान, तुम्ही जा आणि सोमवारी या, म्हणजे 2-3 दिवसांनी या. 2 दिवसांनी आजीबाई आल्या आणि जसा आपल्याला एखादा वकील परत पुढची डेट देतो तशी गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही आता बुधवारी या. आणि असं करत
त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी किंवा 15-20 दिवस खिटा मारल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या छोट्या मुलाला सांगितलं, बाळा तू आजपासून गुळ खाऊ नको म्हणे, आणि ते तुझ्या हेल्थसाठी चांगलं नाहीये. आजीबाई फार चिडल्या, म्हणजे तुम्हाला एवढंच जर सांगायचं होतं तर मला एवढं लांबून मी 5 किलोमीटर 10 किलोमीटर पायपीट करून येते, मग हे तुम्हाला 15-20 दिवस अगोदरही सांगता आलं असतं ना, ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलते. तर गौतम बुद्धांचं जे उत्तर होतं ते फार समर्पक होतं. त्यांनी सांगितलं, आजी त्यावेळेस मी स्वतःच गुळ खात होतो, हे सोडण्यासाठी मला 10 दिवस लागले. आणि हे जे उदाहरण आहे हे गौतम बुद्धांचं जरी असलं तरी परंतु तो बुद्ध मी बघितलाय आणि ते जयप्रकाश सर आहे, ते जेपी सर आहे. त्यांनी स्वतः म्हणजे दिस इज नॉट समथिंग व्हॉट आय एम स्पीकिंग कम्प्लिटली विच आय डोंट नो, बट हे असं काय आहे की जे मी अनुभवलंय, मी त्यांच्या बरोबर राहिलोय. आणि त्यामुळे परत माझ्या पहिल्या पॉइंट वरच येतो की तुम्ही अशा संस्थेबरोबर जोडला गेलात की ज्यांचे कार्यकर्ते, ज्यांचे संस्थापक, ज्यांचे अध्यक्ष अगदी प्रॅक्टिकल आहेत. ते सगळं प्रॅक्टिकल निसर्गोपचाराचं पहिल्यांदा जयप्रकाश सरांनी स्वतःवरती केलंय. आम्हाला तिथे राहून 15-15 दिवसांचं लंघन, फलाहार गलाहार हे करवून घेतलंय, स्वतःही ते केलंय आणि त्याच्यानंतर ते लोकांना शिकवायला निघाले. असं नाहीये की म्हणजे त्यांनी कुठली तरी एक कल्पना आली आणि म्हणजे असं एक फॅन्टसाइज करण्यासाठी आता माझ्याकडे थोडेसे पैसे आहे बुवा आणि मग लोकांनी मला ओळखावं म्हणून मी काहीतरी करतोय. इट इज एंटायरली डिफरंट. हे लोक फार समग्र झालेले आहेत आणि स्वतःला वाहून घेतलेले आहे. आणि अशा लोकांबरोबर राहून तुम्ही मंडळी जे काम करताय, मला असं वाटतं की पहिलं जसं कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्ञानदानाचं काम केलं, तर निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्य प्राप्तीचं, आरोग्य दानाचं फार मोठं कार्य इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन करते. आणि तेही पर्टिक्युलर कुठल्याही एका समाजाला डोळ्यापुढे न ठेवता सर्वसामान्यांना निसर्गोपचार कसा परवडेल हे. आणि जो आंतरराष्ट्रीय योग दिवस जो आपण आज साजरा करतोय, मला नाही वाटत ही कल्पना कुणातरी एका रात्रीत वगैरे सुचली. याच्या मागे कितीतरी लोकांचं आयनोचं फार मोठं तप आहे आणि त्याच्यानंतर त्या पॉलिसीज बनताय. परंतु आनंद असा वाटतो की जो योग फक्त भारतामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुणीतरी साधू संतांनी किंवा संन्याशांनी करावायचा आहे असं समजलं जात होतं, तो योग आज या योग दिनाच्या माध्यमातून आपण जगभर पसरवलाय. भारतातील जसं मला असं वाटतं की मागे मोदीजींनी सांगितलं होतं की आपण 10 करोड लोकांना रोजगार मिळवून देऊ शकतो. परंतु मला असं वाटतं की एकटा योगच काही करोड लोकांना रोजगार आजच देऊ शकतो. बढिया, वा वा. आणि तुम्ही तुमच्या उदाहरणातून आपल्याकडे थोडेसे मिसकन्सेप्शन आहेत की आपण बऱ्याच वेळेस त्याला धार्मिकतेची हे देतो, जोड देतो किंवा त्याला तुम्ही जर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर घेऊन गेला तर त्याची स्वीकार्यता जास्त ठरेल. त्याच्यामुळे त्याची धार्मिकता तर कमी होणार नाही, परंतु त्याची स्वीकार्यता वाढेल. म्हणून आजच्या काळामध्ये जो योग शिकवला जातोय त्याच्यामध्ये रिफॉर्मेशनची गरज होती आणि आम्ही ते आणण्याचा प्रयत्न केला मोक्ष स्कूल ऑफ योगाच्या माध्यमातून. आपल्याकडे भारतामध्येच मला वाटतं आपण म्हैसूरमध्ये मोक्ष स्कूल ऑफ योगाचं ट्रेनिंग करतोय, त्याच्यानंतर गोव्यामध्ये करतोय, ऋषिकेशमध्ये अगदी आता 1 जुलै पासून ट्रेनिंग सुरू होतोय. तर सर हे जे ट्रेनिंग होत आहे ते काइंड ऑफ कल्चरल क्रॉस ओव्हरचे ट्रेनिंग आहे, म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण, जिथे 50% विदेशी लोक येतात आणि बाकीचे 50% भारतीय ते एकत्र राहतात. याचं कारण असं आहे की विदेशी लोकांना भारतीय योगाचं फार जास्त आकर्षण आहे. नुसतं अच्छा आता परत काही साधकांचा असाही गैरसमज होण्याचा संभव आहे की योगा म्हणजे फक्त आसनं वगैरे करायचे ते, तर तो योगा नाही आहे. आसनं म्हणजे योगाचा फार छोटा एक भाग आहे. आपण जर 100% तल्लीन होऊन एक दुसऱ्यांशी बोलतोय तर हा पण योगच आहे. जसं बागुल सरांनी पहिल्यांदा सांगितलं की जोडणं, आपण जर जोडले जातो तर हा पण योगच आहे. आणि त्या लोकांना कळतंय, त्या लोकांना त्याचं आकर्षण आहे. डॉलर्स मध्ये खर्च करून ते भारतामध्ये येत आहे, तुमचं संगीत शिकताय, तुमचे भजन शिकताय आणि अस्खलितपणे चायनीज लोक संस्कृत मध्ये बोलताय. ट्रेनिंग
योगेन चित्तस्य पदेन वाच याचे कितीतरी व्हिडिओज पण आहेत. अगदी मला तर वाटतं काल IBN लोकमतने आपल्या मोक्षावरती स्टोरी केली, त्याच्यामध्ये अगदी चीनी लोक संस्कृतचा मंत्रोच्चार करताना दिसतात. तर हे लोक योग शिकण्यासाठी इथे येत आहेत आणि भारतीय लोकांनी बाहेर गेल्यानंतर कसं राहावं, म्हणजे अजूनही अर्थात आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की आपली जर कोणीतरी जर परीक्षा घेतली तर ते कुणालाच आवडत नाही. मला जर एखाद्याने जर जंगली म्हटलं तर मलाही ते आवडणार नाही. परंतु बाहेरच्या दुनियेसाठी आपण काइंड ऑफ अनकल्चर्ड आहोत. म्हणजे काय, माझं असं मत नाही की आपली संस्कृती नाही, आपली संस्कृती फार जुनी आहे. परंतु आज आधुनिकतेच्या पातळीवरती ज्यावेळेस आपण घसून बघतो ती संस्कृती, त्यावेळेस तिची स्वीकारार्हता किती, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे सांगायचं ठरलं तर आज संगमनेरच्या आसपासचा जो मुलगा आहे आणि त्याला माहितच नाही की मी जर तुमच्याकडून जर साधं पेन घेतलं तर मला तुमचे आभार मानायला पाहिजे, मला म्हणायला पाहिजे थँक्यू सर. परंतु आपल्यामध्ये योग एवढा भिनलाय ना की ते वसुदेव कुटुंबकम, म्हणजे विश्वाची माझं घर आहे, तुझं ते पण माझं आहे आणि माझं ते पण माझंच आहे. एक पता नाही कुठेतरी एक मिसकन्सेप्शन झालंय. असं योगामध्ये कधीच नव्हतं. म्हणजे तुम्ही जेवढे उदार व्हाल तेवढे मोठे व्हाल. येस, योगाची एक आपल्याकडे कदाचित परिस्थितीनुसार आपल्यातली उदारता कमी होत गेली असेल. आय टू से, ज्या वेळेस आमचे वडील वगैरे किंवा आमचे पंजोबा सांगतात की तुमच्याकडे पानांचे मळे असायचे, म्हणजे जे पानं वगैरे खाल्ली जातात. अर्थात आजही फार महागडा प्रकार तो शेतीमध्ये पिकवला जाणारा, तो पिकत नाही, तो भाग वेगळा. तो काळ होता. आणि मधला एक काळ होता की अगदी कुपन मधले राशनचे तांदूळ भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग माझे पंजोबा जेवढे उदार होते तेवढे माझ्या पप्पांना होणं शक्य नव्हतं, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती पण होती. आणि तसंच काय मला वाटतं भारतीय संस्कृतीच्या बाबतीत झालंय. जसं आपण सांगतो की एक जमाना था हम सोने की चिड़िया हुआ करते थे. अरे भाई, सोने की चिड़िया आज भी है, लेकिन आप उस सोने को देख नहीं रहे हो. और सच्चा सोना तो योग है. आणि बाबा रामदेव म्हणतात ना, करने से ही होगा, योगा से ही होगा. परंतु आपण नेमकं तेच मागे सोडलं होतं. आणि म्हणजे आता हे म्हणायला पाहिजे की योगी जनांचे हे सुवर्ण दिन आहे की ऍटलिस्ट गव्हर्नमेंटला ते कळलं आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हायला लागला. अगदी सर्वसामान्यांपासून तर आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आपण योग पोहोचवतो. हा, योगा सर, आदरणीय देवा सर या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. तर अनेक प्रश्न, त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांची योगाबद्दलची भूमिका आपण या ठिकाणी ऐकून घेतली. आता वैयक्तिक देवा शर्माळे जो योगाचा इंटरनॅशनल ब्रँड आहे त्यांच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी करूया. तर मी त्या विनंती करतो, आपल्यासमोर एक 5 ते 10 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून हे व्यक्तिमत्व खुलवण्याचा आपण प्रयत्न करूया. मान्य देवा सर, आपल्याला योगाची गोडी कशी लागली? हा सर, फार इंटरेस्टेड आहे हे सगळं जे आहेत ना. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही. म्हणजे लहान वयामध्ये आज जर तुम्ही तुमच्या मुलाला जर स्टडी करायला लावला फिजिक्सचा, अँड इफ एक्झाम्पल ही इज नॉट हॅपी विथ फिजिक्स, तो ते स्टडी करणार नाही. परंतु त्याला जर फोर्सफुली जर ते कोणीतरी जर करवून घेतलं तर मे बी पुढे जाऊन आईन्स्टाईन होईल. आणि माझ्या बाबतीतले आईन्स्टाईन JP सर आहेत. म्हणजे त्याचं कारण होतं की मला योगाकडे का जायचं होतं. जसं तुम्ही पहिल्यांदाच माझं ज्यावेळेस इंट्रोडक्शन दिलं त्यावेळेस तुम्ही ओशोंचा एक उल्लेख केला होता सर. ओशोंची साधारणतः मला वाटतं 2200 त्यांची प्रवचनं आहेत आणि त्यातले 1819 मी स्वतः बघितली, वाचली आणि फार चांगलं करतो त्यांना. याच्या जोडीला अजूनही पुढचं म्हणजे आता हे अध्यात्माचं ज्यावेळेस आहे त्यावेळेस सूर्य फाउंडेशन मध्ये असताना विपश्यना हे मेडिटेशन जे आहेत, बौद्धिक मेडिटेशन टेक्निक, हे 10 कोर्सेस मी केलेत सर. म्हणजे कम्प्लीट नोबल सायलेन्स, तुम्हाला बोलायचंही नाही. बोलणं म्हणजे नुसतंच तोंडाने नाहीये, शरीराने बोलायचं नाहीये, तुम्हाला लिहून कोणाला काही दाखवायचं नाही. यू हॅव टू बी विथ युअर सेल्फ. हे 10 कोर्सेस म्हणजे 10 गुणिले 10 100 दिवस कम्प्लीटली माझ्या जीवनातले नोबल सायलेन्स आहे. आणि त्याने रिफॉर्मेशन झालं सर. आणि जो काळ होता मी योगाकडे का आलो तर त्याचं कारणही थोडीशी फिलॉसॉफीच होती. मजेदार एक घटना घडली होती माझ्या जीवनामध्ये. मी ग्रॅज्युएशनला असताना मी कुठेतरी वाचलं की एक स्वामी जे आहेत आणि ते पद्मासनामध्ये बसल्यानंतर 5 फूट वरती उचलले जातात. महर्षी महेशानंद योगींचं हे उदाहरण आहे.
आणि त्यांचे त्या काळामध्ये वेगवेगळ्या 25-26 देशांमध्ये मला वाटतं चॅनल्स होता त्यांचा. महर्षी चॅनल आजही टीव्हीवरती दिसतोय. आणि तिथे ते एक भावातीत ध्यान नावाचा एक कोर्स चालवायचे, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सिडेंटल मेडिटेशन म्हणतात. आणि ते स्वामीजी पद्मासनामध्ये 5 फूट वरती उचलले जायचे. आता होतंय कसं की ज्याने या गोष्टींचा कधी विचारच केलेला नाही त्याच्यासाठी हे सगळं जादूही टाईपचं आहे थोडंसं. आणि ज्या वेळेस जादू म्हटली जाते तर आजही नगरला कोणीतरी जादूगार जर आला तर गर्दी किती होणार, बरोबर आहे ना. म्हणजे देवा सर थोडं तुमचं बोलणं ब्रेक करतो देवा सर. हा मला फक्त विनंती तुम्हाला, आम्हाला तुमच्याबद्दल माहिती सांगा, आपण तेवढं एडिट करू. येस येस, आम्हाला देवा शर्मा ऐकून घ्यायचं, ही नम्र विनंती प्लीज सर. हो सर, त्याच्यावरतीच आहे एक्झॅक्टली. मग आता परत तिथेच येतोय मी सर. तुम्ही काय म्हणताय ते एकदम त्याच्यावरती. तर ज्या वेळेस हे ऐकलं तर मला ते जाणून घेण्याची इच्छा झाली, म्हणून मी महर्षी युनिव्हर्सिटीमध्ये गेलो सर. येस. आणि तोपर्यंत मी मराठीमधून MA ग्रॅज्युएशन करत होतो सर. मराठीमधून ग्रॅज्युएशन याच्यासाठी करत होतो की माझं इंग्रजी चांगलं नव्हतं आणि माझं ज्या वेळेस आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये त्यावेळेस आपण ती किती वाईट आहे हे दुसऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस माय मराठी किती चांगली आहे, इंग्रजांनी तिच्यावरती किती अत्याचार वगैरे केला, असे बरेचसे व्याख्यानं वगैरे भाषणं वगैरे आम्ही कॉलेजमध्ये देत असो. तर माहीत नसताना ज्या वेळेस मी योगाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, नोएडा इथे त्यांची युनिव्हर्सिटी, तिथे गेलो. मराठीमधून BA केलेला विद्यार्थी तिथे गेला आणि तिथे फक्त एकच माहित होतं की या इथे काहीतरी जर शिकलं तर इथून एक नोकरी मिळणार आहे विदेशामध्ये आणि 5, 25, 30 हजार रुपये पगार मिळणार आणि त्याच्यानंतर तुमची गरिबी, तुमचं जे दारिद्र्य आहे ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. हा त्याच्या मागचा मेन उद्देश होता. परंतु झालं असं की तिथे गेल्यानंतर जो वॉचमन होता त्याने मला विचारलं इंग्लिशमध्ये की तुम्ही कोण आहात आणि काहीतरी विचारलं. ते मला त्यावेळेस फारसं कळलं नव्हतं. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे, ज्या वेळेस समोरचा इंग्लिशमध्ये बोलतो तुम्हाला ती येत नसते त्यावेळेस तुम्ही फार तर पुढे जाऊन हिंदीमध्ये त्याच्याशी बोलता. मग मी त्याला सांगितलं की मैं संगमनेर से आया है, बहुत दूर है और मेरे को इधर ये सीखने का है. आणि मग त्याने त्याच्या भाषेत सांगितलं सायमन गो बॅक. हे सायमन गो बॅक ज्या वेळेस झालं त्यावेळेस एकच माणूस माझ्या ओळखीचा होता आणि ते होते डॉक्टर बिरादर. मग मी बिरादर सरांना तिथून फोन केला आणि सूर्यामध्ये पोहोचलो. म्हणजे फार ही थोडीशी अशी काइंड ऑफ ट्रॅव्हल आहे सर. तिथे गेल्यानंतर मला वाटतं मी सूर्या बरोबर 3 वर्ष निगडीत राहिलो. ऍज अ ट्रेनर तिथे वर्क केलं. आणि एक काळ येतो की तुम्हाला वाटतं की तुम्हाला नवीन काहीतरी डिस्कव्हर करायचंय. देन आय लेफ्ट दॅट प्लेस. मग मी इथे आलो. संगमनेरमध्ये एक योग महाविद्यालय आम्ही स्थापन केलं जुन्या काळामध्ये. म्हणजे आता तुमच्या याच्यातून एक गोष्ट लक्षात येईल सर की ते लोकांपर्यंत ज्ञान गेलं पाहिजे ही जी आयडिया पहिल्यापासून डोक्यामध्ये होते परंतु ती इम्प्लिमेंट नाही होऊ शकली. कदाचित मी अपुरा असेल किंवा अवेअरनेस कमी असेल. ते बंद झालं. त्याच्यानंतर परत नवी मुंबईत पनवेल इथे आम्ही एक निसर्गोपचाराचं केंद्र चालू केलं. फार चांगला रिस्पॉन्स होता. तुम्ही जर ऐकलं असेल तर 2004ला मुंबईमध्ये फार मोठा फ्लड आला होता. त्याचा मी विक्टीम. म्हणजे बिल्डिंग वरती मी एकटा होतो 4 दिवस. खालून सगळं पाणी वगैरे सगळं पाण्याने वाहून नेलेलं. आणि मग मिलिटरीवाल्यांनी खिचडीचे पॅकेट्स वगैरे टाकले त्याच्यावरती जाऊ. सगळं ज्या वेळेस निघून जातं तुमच्याकडे रस्ताच उरत नाही त्यावेळेस तुम्ही नवीन वाटा शोधण्याचा प्रयत्न करता. त्यांना आय डिसाइड जॉब. त्यावेळेस जर मी डिसाईड केलं की आता जॉब करूया. जॉब लागला माझा पांडिचेरीमध्ये. पांडिचेरी आजही ते फार म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी फ्रेंच एम्पायरचा पार्ट होता. आजही पांडिचेरीचे जनरल लोक जे शाळेत गेले नाही ते फ्रेंच बोलतात किंवा इंग्लिश बोलतात. तिथे पोहोचल्यानंतर कळलं की अरे आपल्याला तर काही इंग्लिश येतच नाहीये. परंतु ते स्वामीजींच्या तिथे राहिल्यानंतर त्यांनी एवढी परवानगी दिली की तू इंग्लिशवरती किती अत्याचार करू शकतोस. आणि त्यांचा जो पूर्ण क्लायंट बेस होता तो पूर्ण युरोपियन म्हणजे स्वीडन, नॉर्वे, जर्मनी ते लोक असायची. मग हिला सीला ही, विटला दॅट असं काहीतरी म्हणून 7-8 महिन्यांमध्ये मला वाटतं की इंग्लिशने हार मानली. मला चांगली इंग्लिश यायला लागली. देन आय डिसाइडेड. मला असं वाटलं की आता आपल्याला जे वाटतंय ते लोकांना चांगलं शिकवू शकतो. आणि मग हा बरोबर माझी आमच्या मिसेस होत्या वंदना शर्माळे. सी इज ऑल्सो द योगा टीचर. आणि योग असे होते की त्याच काळामध्ये दोघांनाही दुबईमध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली.
आंतरराष्ट्रीय आकाश ओपन झालं होतं. आनंद काय असेल ते सांगण्याची गरज नाहीये. तिथे काम केलं 3 वर्ष. आता दुबईमध्येही म्हणजे बऱ्याच लोकांनी तर मला असंही विचारलं की अरे दुबई तर मुस्लिम देश आहे आणि त्या लोकांना योगा वगैरे तुम्ही कसं काय शिकवता. मला तसं कधीच वाटलं नाही सर. म्हणजे दुबईमध्ये 3 वर्षांमध्ये असा एकही प्रसंग आला नाही की कोणीतरी अपोज केलं की मी ओम मानणार नाही. कारण तुम्ही जर सायंटिफिकली जर सांगितलं की एव्हरी वर्ड हॅज द व्हायब्रेशन, प्रत्येक शब्दाला व्हायब्रेशन आहेत, काहीच्या चांगल्या आहेत, काहीच्या वाईट आहेत. ओमच्या ज्या व्हायब्रेशन आहेत तुमच्या फिजिकल हेल्थ साठी चांगल्या आहेत, मेंटल हेल्थ साठी चांगल्या आहेत. जो कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे धर्म, तिकडे जाण्याची गरजच नव्हती तिथे. आणि 3 वर्ष फार चांगलं काम केलं. ते झाल्यानंतर इंडियामध्ये आलो. इंडियामध्येही अहमदाबाद मध्ये मी काम केलं. त्याच्यानंतर परत थायलंडमध्ये होतो अँड मागच्या साधारणतः 8-10 वर्ष चीनमध्ये. तिथे गेल्यानंतर दुसरीच अडचण समोर आली. म्हणजे मला असं वाटतं की तो काळ असा होता, चीनमध्ये तुम्हाला जर जायचं तर तुमच्या बरोबर कंपनी एक ट्रान्सलेटर द्यायचे. आता त्यात ते आपल्याकडे म्हणा ना की आंधो में काना राजा, म्हणजे हा ज्यांना थोडीशी इंग्लिश येते ते त्यांच्या मते अगदी अल्बर्ट आईन्स्टाईनच आहे चिनी लोकांच्या मते. ते कुठली तरी ट्रान्सलेटर माझ्या बरोबर, म्हणजे तुम्हाला अगदी रस्त्याला जायचं असेल, तुम्हाला अगदी केळी खरेदी करायची असेल तरी तुम्हाला ट्रान्सलेटरची गरज आहे. तुम्हाला अगदी कपडे खरेदी करायचे असले, तुम्हाला भाजी घ्यायची असेल, म्हणजे यू हॅव टू हॅव अ ट्रान्सलेटर. अशा काळात चीनमध्ये गेलो. आणि काही काळांनी असंच वाटलं सर की हे यांना सगळ्या चिनी लोकांना इंग्लिश शिकवायची म्हणजे आपलं उद्दिष्टच बाजूला राहायचं. मग या सगळ्यांना चायनीज इंग्लिश शिकवण्यापेक्षा आपणच चायनीज शिकलं तर काय होईल. क्या बात आहे. आणि मग सर मी जेवढा अस्खलितपणे मराठी तुमच्या बरोबर बोलतोय तेवढाच अस्खलितपणे आता चायनीज बोलतो. आधी चायनीज गाणे म्हणतो, म्हणजे इथपर्यंत तर हा पूर्ण योगाचा प्रवास होता. आणि या प्रवासामध्ये झालं असं की ग्रामीण भागातला मुलगा ज्यावेळेस सर पाटील सरांनाही हे आठवत असेल, जुन्या काळात जर कुठल्या तरी गावात एखादा इंजिनियर जर झाला तर तुम्हाला फक्त विचारायला लागायचं की हा म्हणजे शेवगाव आहे, तिथे एक इंजिनियर आहे, आणि स्टँड वरून लोक त्या इंजिनियरच्या घरी तुम्हाला घेऊन जायची. आणि आजची स्थिती तशी नाहीये. आज तो समोरचा विचारेल इथे 5,000 इंजिनियर आहे, तुम्हाला कुठल्या इंजिनियरच्या घरी जायचं. हा तर ती परिस्थिती होती. आणि त्यामुळे मग आता त्या काळामध्ये जर एखादा बाहेर गेला तर म्हणजे सेलिब्रिटी होता तुम्ही. बरेचसे लोक, आता आम्ही सेलिब्रिटी झालो शेतकऱ्यांचे, कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं, माहीत होऊन कोणाला होणार, जे शेतकरी कामगार आहे त्यांना. मग ते लोक यायला लागली की तेव्हा सर तुम्ही तिकडे आहात, तुम्ही योगा करत, आमचा पोरगा योगा करतोय आणि फार चांगलं आहे, त्याला नोकरीला वगैरे द्या. मला एक कळलं की या लोकांची गरज आहे, नोकरीची गरज आहे, रोजगाराची गरज आहे. म्हणून मग कुठेतरी आम्ही त्यांना मदत करण्याची प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे, प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यामध्ये सचोटी आहे, चिकाटी आहे, सगळं आहे. परंतु ते स्किलफुल नव्हते सर. म्हणजे 4-5 नेल्यानंतर असं कळलं की याच्यात सगळे फक्त जे पाहिजे त्यांना तेच नाहीये. मग ते कसं आहे, मग ते येण्यासाठी हा मोक्ष स्कूल ऑफ योगाचा प्रपंच म्हणून आम्ही हे मोक्ष सुरू केलं. पहिल्यांदा तर घरातच आमच्या मिसेस या मुलांना इंग्लिश शिकवायच्या. अगदी याला हँड म्हणता, याला तिला सी म्हणता, याला तो म्हणता, असं काहीतरी ते चालायचं. त्याच्यानंतर मग म्हणजे साधारणतः सर 2017ला आपण फुल फ्लॅज ऑपरेशन चालू केलं. आणि या काळामध्ये साधारणतः 650 मोक्षाचे विद्यार्थी देश विदेशांमध्ये काम करताय. म्हणजे अगदी व्हिएतनाम देशामध्ये 250 विद्यार्थी आहेत सर. चीनमध्ये 150-200 विद्यार्थी आहेत. देशामध्ये 5-7 विद्यार्थी आपले काम करतायत. आणि हे सगळं एका स्वप्नामुळे शक्य झालं सर. आणि ते होतं की यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून हा सगळा माझा योगाचा म्हणजे प्रवास. क्या बात आहे. तर एक वेगळ्या ऊर्जेची आपण या ठिकाणी अनुभूती घेत आहोत. देवास शर्माळे आणि एक यंग युवा असं व्यक्तिमत्व ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये हा लापेष्ट सोसल्या, तरीही हा गडी हरला नाही, मागे फिरला नाही, पुढे आणि पुढे जात राहील. आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये बेरोजगारी वाढत असताना योगासारखा मोठा प्लॅटफॉर्म हा आपला उदरनिर्वाह होऊ शकतो. आणि त्यासाठी जगाचे दरवाजे उघडे आहेत. या ऊर्जेचं नाव आहे देवा शर्माळे. मी देवा सर यांना विनंती करतो
मोक्ष फाउंडेशन नावाची आपली कन्सेप्ट आहे, जी अनेक वर्षांपासून आपण स्वतःचा जीव की प्राण म्हणून ती रन करत आहात. मोक्ष फाउंडेशन काय आहे, त्याचं काम कसं चालतं, त्याचे कोर्सेस कोणते आहेत आणि जगभर मोक्ष फाउंडेशनची व्याप्ती कशी आहे हे आता आम्हाला ऐकायचंय तुमच्याकडून. मोक्ष फाउंडेशन सर, हे जे मी तुम्हाला हा पूर्ण जो प्रवास सांगितला यातनं एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की योगाविषयीची धग होती आतमध्ये कुठेतरी, ती फार पूर्वीपासून होती. मग तिला पूर्ण करणे म्हणजे योगाचं जे उद्दिष्ट आहे ते समाधी आहे. समाधी म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती. मग मुक्ती कशापासनं? आता आपण जर अगदी अष्टांग योगामध्ये जर गेलो तर ते असं वाटतं की आपल्याला सगळं सोडून हिमालयातच जायला पाहिजे, काय सगळं सोडायचंय, तुम्हाला ब्रह्मचारी राहायचंय, म्हणजे अगदी चोरी नाही करायची, जास्त धन संचय नको, हे सगळं झालं. हे आधी आध्यात्मिकतेची बाब झाली. परंतु प्रॅक्टिकल लाईफ मध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाचा मोक्ष वेगळा आहे. म्हणजे माझ्यासाठीच्या काळात 2 वेळचं जेवण हा मोक्ष होता, कारण ते मिळतच नव्हतं. आज जो बेरोजगार आहे, ज्याला नोकरीच मिळत नाही, त्याच्यासाठी मोक्ष म्हणजे रोजगार आहे. किंवा एखाद्याचं लग्नच होत नाही, त्याच्यासाठी त्याचं लग्न होणं हा मोक्ष आहे. आणि हा म्हणजे प्रत्येकाचा मोक्ष अलग आहे आणि त्याचं माध्यम कोणीतरी व्हायला पाहिजे, म्हणून मोक्ष स्कूल ऑफ योगा. बढिया. आणि मला तुमचं विशेष कौतुक करायचंय. तुम्ही मोक्ष शब्द हा निवडला, त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही शोधून काढली. मला तर वाटतं तुमचं एकूण एक शब्द, एकूण एक श्वास तुमचं प्रॅक्टिकल आहे सर. स्वतः पुढे न जाता इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची तुमची जी वृत्ती आहे ही या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवडलेली, आणि ही वृत्ती अशीच अबाधित राहावी अशी आम्ही संगमनेरच्या नव्हे तर जगाच्या मातीचरणी प्रार्थना करतो. कंटिन्यू सर, मोक्ष स्कूल. थँक्यू सर. आणि तुमचा जो प्रश्न होता की मोक्षाची व्याप्ती किती आहे सर, तर मी चीन पासून सुरू करेल. चीन मध्ये साधारणतः आपले 128 मोठ्या कंपन्यांबरोबर टायअप आहे. म्हणजे आता या कंपन्या ज्या वेळेस मी म्हणतोय सर, तर यातल्या बऱ्याचशा कंपन्या म्हणजे या फक्त योगाच्या कंपन्या आहेत. भारतामध्ये ती कॉन्सेप्टच नाहीये. योगाच्या कंपन्या आहेत, US शेअर मार्केटवरती लिस्टेड कंपन्या आहेत, आणि त्यांना ट्रेनिंग पार्टनर आपण आहोत. म्हणजे आपण तिथे ट्रेंड टीचर पाठवतो. त्यांना जर इफ दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ द टीचर देन वी चेंज द टीचर ट्रीट आहे. आणि प्लस ज्या वेळेस त्यांचे चीनी स्टुडंट्स असतात त्यांना आपली टीम तिथे जाऊन शिकवती. प्लस काही चायनीज स्टुडंट्स असतात, त्यांना वाटतं की नाही योगा भारतामधला भारतातच जाऊन शिकायचंय, मग त्यांच्यासाठी आपण परत इथे आहोत की मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेरमध्ये आहे, ऋषिकेशमध्ये आहे किंवा मैसूरमध्ये आहे. तुम्ही चला आमच्या बरोबर तिथे शिका, असा एक प्लॅटफॉर्म सांगतो. किंवा मग बरेचसे लोक आहेत की त्यांना माझ्याकडे एवढा वेळ नाही, मग आपण त्यांना सांगतो की तुम्ही अर्ध ट्रेनिंग इथे घ्या, अर्ध भारतामध्ये घ्या. असं चीनमध्ये चालतंय. त्याच्यानंतर साधारणतः 150 कंपन्या आहेत व्हिएतनाम मध्ये, त्यांच्या बरोबर आपलं टायअप आहे. तिथेही हेच प्रोग्राम RTPC टीचर्स ट्रेनिंग कोर्सेस वगैरे चालत आहे, किंवा वेगवेगळे वर्कशॉप चालत आहेत. बॅकवर्ड बेंडिंगचं वर्कशॉप आहे, किंवा अलीकडे स्त्रियांमध्ये फारच पॉप्युलर आहे, त्यांना वाटतं कधी म्हातारच होऊ नये म्हणून अँटी एजिंग सिरीज नावाचा प्रकार फार पॉप्युलर आहे. योगाच्या माध्यमातून स्थिर तरुण राहणे, त्याच्यावरती वर्कशॉप घेतले जात आहेत. किंवा मग योगाच्या माध्यमातून वजन कमी करणे, हे सगळे कार्यक्रम चालतात. व्हिएतनाम आहे, त्याच्यानंतर मलेशियामध्ये तसंच चालतंय सर, मक्कामध्ये चालतंय, थायलंडमध्ये चालतंय, मॉरिशस मध्ये आपला प्रेझेन्स आहे, मालदीव्स मध्ये आहे आपला प्रेझेन्स. तर साधारणतः 8-10 देशांमधून हे सगळं काम चालतंय. आणि मेन ऑफिस आपलं संगमनेरला आहे. तर इथून आपण 2 एकरांमध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे, जिथे साधारणतः 25 लोक येऊन राहू शकता, ट्रेनिंग घेऊ शकता, त्यांच्या राहण्याची खाण्याची वगैरे व्यवस्था. सॉरी सर. आणि त्याबरोबरच आपण कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी नागपूर यांचे कोर्सेस रन करतोय. मोक्ष स्कूल ऑफ योगा इज ऍफिलिएटेड विथ कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी. आणि अलीकडे NSDC आहे, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, कौशल भारत विकास योजनेच्या अंतर्गत योगाचे जे कोर्सेस आहे, योगा इन्स्ट्रक्टर कोर्स, योगा टीचर्स कोर्स पहिले नव्हते आपल्याकडे, ते आहेत अलीकडे. आणि त्याबरोबर आंतरराष्ट्रीय एक अमेरिकन योगा अलायन्स आहे, त्यांचा 200 आवर्सचा ट्रेनिंग कोर्स चालतो. आणि सर इथे
एक आश्रम टाईपचं लाईफस्टाईल देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे क्या बात आहे सर. आपली मुलं, हा सर, 7:30 वाजता मुलं येतात आणि त्यांना सांगितलंय की जोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगत नाही की घरी जा तोपर्यंत जायचं नाही. म्हणजे साधारणतः 12 तासांचा पूर्ण प्रोग्राम असतो. याच्यामध्ये अगदी मिलिटरी ट्रेनिंग. अर्थात तुम्ही जर सूर्या फाउंडेशन मध्ये गेला असाल तर तुम्ही बघितलं असेल की सकाळी 4:30 वाजता उठायचं, त्याच्यानंतर अगदी प्रेयर हे सगळं इथेही करून घेतलं जातं. येस, वा, क्या बात आहे. वा, म्हणजे जे इतर योगा स्कूल आहेत त्याच्यापेक्षा आपण कसे वेगळे एवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि शिकवलं हे जातं की जर ट्रॅडिशनल योगा तर सगळीकडे शिकवला जातोय आणि फार चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. आपल्याकडे फार नावाजलेल्या योग संस्था आहेत, त्याच्यासाठी माझी नवीन काहीतरी करण्याची काही गरजही नव्हती. परंतु लोकांना रोजगार काय मिळवून देऊ शकेल आणि लोकांना गरज कशाची आहे हे देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे समजा पाटील साहेबांना एक योग शिक्षक पाहिजे, व्यावसायिक योग शिक्षक, आणि एक योग शिक्षक फक्त एकच योग प्रकार शिकवतोय आणि दुसरा योग शिक्षक 5 योग प्रकार शिकवतोय. म्हणजे त्यांना जर 5 योग प्रकार जर त्यांच्या संस्थेमध्ये शिकवायचे असेल तर पहिल्या प्रकाराचे 5 शिक्षक ठेवायला लागतील. परंतु आमचा शिक्षक एकच शिक्षक 5 शिक्षकांचं काम करतो. म्हणून आमचं जे स्किल आहे ते इंटरनॅशनल लेवलवरती फार महत्वाचं आहे आणि ते काम मोक्ष स्कूल ऑफ योगा करायचं. बढिया. आमची तर अशी प्रार्थना आहे विद्यार्थ्याजवळ की या मोक्ष स्कूलचं काम जगामध्ये एकही देशाचा शिल्लक राहू नये ज्या ठिकाणी देवा शर्माळे यांचं काम चालू नाही म्हणून. आज आपण सांगताय की 20-25 देश तुम्ही ॲक्वायर केलेले आहेत, तर हे 20-25 देश अजून वाढावेत अशी आमची या ठिकाणी या नगरच्या मातीचरणी प्रार्थना आहे. तर भारतातलं योगा आणि परदेशातलं योगा, भारतातले लोक योगा करतात नाही करतात त्यांच्यामध्ये उदासीनता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. आणि या उलट जगभरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता की तिथला शेअर बाजार चायनाचा ह्या योगाच्या ॲफिलिएटेड ज्या कंपन्या त्याच्यावर तो चढ उतार होतो. म्हणजे इथं तिथं इतकं योगाला तिथं महत्व दिलं जातं. तर भारतातलं आणि दुसऱ्या देशातलं योगाचं वातावरण याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर फार प्रामाणिक जर होऊन बोलायचं ठरलं याच्यावरती तर कदाचित फार जास्त रुचणारं नाहीये हे. परंतु ज्या वेळेस एखादी गोष्ट धर्माला जोडून बघितली जाते, पर्सनली मला असं वाटतं की धर्म तुम्हाला प्रश्न विचारू देत नाही. बढिया, क्या बात आहे. वा. आणि धर्माला प्रश्न मान्य नसतात. त्यामुळे आणि योगाला आपण नेहमी त्याची जोड दिली. म्हणजे त्याला आपण व्यावसायिकच बनवू दिलं नाही. आपल्या योगावरती $18 बिलियन तिकडे इंडस्ट्री उभी राहतीये आणि आपल्याकडे योग शिक्षक म्हणजे त्यांना ₹500 कोणी देत नाही, ही केवढी मोठी शोकांतिका असावी. त्यात अजून आपल्या भारतीय लोकांचं काय होतंय, बऱ्याच वेळेस आहे ना, जास्त हुशार मुलगा आहे ना परीक्षेत जास्त चांगली कामगिरी करत नाही, कारण तो त्याच्या हुशारीच्या भ्रमामध्ये राहतो. तेच आपलं झालंय. आपल्याला वाटतं की योग आमचा आहे आणि दुसरं कसं काय मला शिकवल, मला येतंय. म्हणजे एखाद्याला जर विचारलं की तो मलाही बरेच वेळेस जातो, बरेच लोक तरीही विचारतात की तुम्ही कोणता योग करता? अरे योग 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 करतो मी, बस काही तसं काही नाहीये आणि मला येतोय म्हणे. ज्यावेळेस एखादा म्हणतो, ज्यावेळेस देवा शर्माळे म्हणतील की नाही सर मला योगा येतोय, म्हणजे मी माझ्या ग्रोथ वरती एक ताळा टाकतोय, एक कुलूप लावतोय माझ्या मेंदूवर की आता याच्या पलीकडे मला शिकायचं नाहीये, तुम्ही काही प्रयत्न पण करू नका. आणि ते आपण भारतीय सगळं बाहेरचा माणूस जर आला तर त्याला प्रश्न नसतात, त्याच्यात तो उत्तर शोधायला आलेला असतो. परंतु आपला भारतीय माणूस प्रश्न विचारायला गेलेला असतो. म्हणजे आपल्याला एक खुमखुमी आहे की प्रेरणाजींचं नॉलेज किती आहे हे मला बघायचंय आणि त्यांना कुठेतरी कमी दाखवण्यासाठी मी प्रश्न विचारणार आहे, एवढं आपल्याकडे होतं. आणि ते मला वाटतं फक्त योगाच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जो करत नाही त्याचं हेच कारण आहे सर. यस, बढिया. सुंदर एक्सप्लेनेशन तुम्ही या प्रश्नच केले सर. याच्यातून देवा शर्माळे यांची आम्हाला वैचारिक बैठक असो किंवा एक वेगळी अध्यात्माची बैठक असो, मनाची बैठक असो, आचार विचारांची बैठक असो, ही एका परिपक्वतेकडे जाणारी बैठक आम्हाला वाटते. आणि भविष्यातील एक उत्कृष्ट योग शिक्षक, एक जागतिक योग शिक्षक आणि एक ग्लोबल योगा टीचर म्हणून आम्ही तुमच्याकडे या ठिकाणी पाहत आहोत. तर तुम्ही या ठिकाणी अनुयायी घडवलेले आहेत, साधक घडवलेले आहेत, शिक्षक घडवलेले आहेत. तर मोक्ष फाउंडेशनचे कोणकोणते कोर्स चालतात आणि किती साधारणतः योग साधक आपण आतापर्यंत घडवले?
सर, जसं मी मागे सांगितलं की साधारणतः 650 विद्यार्थी आपले विदेशात काम करतात आणि बेकारीचं प्रमाण म्हणजे बाहेर न गेलेल्यांचं प्रमाण 15% आहे. म्हणजे आता या 650चे 15% काहीतरी 800-900 विद्यार्थी असतात आपले 1000च्या आसपास. आणि विदेशी विद्यार्थी तेवढेच असतील किंवा विदेशी विद्यार्थी म्हणजे ज्यांनी टीचर्स ट्रेनिंग सारखे कोर्सेस केले ते साधारणतः 1,500-2,000 विद्यार्थी असावेत. आणि त्याच्या पलीकडे जे ज्यांनी फक्त येऊन क्लासेस वगैरे घेतले त्यांची संख्या कदाचित काही हजारांमध्ये असेल किंवा लाखांमध्ये असेल. ते म्हणजे एकच प्रोग्राम आम्ही केला मागच्या वेळेस, मागच्या योग दिनाला मला नाही 2 वर्षांपूर्वी आपण चायनाचं एक सगळ्यात मोठं बुद्धिस्ट टेम्पल आहे ते इंडिया मधूनच गेले होते. फार मोठं टेम्पल आहे. तर तिथे आपण फार मोठा कार्यक्रम केला होता आणि मला वाटतं काहीतरी 15-20 हजार लोक एका प्रोग्रामला होते. तर असे कार्यक्रम म्हणजे कसे आणू हे सांगण्यात थोडंसं अवघड. बढिया बढिया. म्हणजे विचार जर केला तर एक साधारणतः 1 लाख किंवा लाखाच्या पुढे तुमच्या अनुयायांची संख्या या ठिकाणी जाऊ शकते आणि भविष्यात मला असं वाटतं हा आकडा खूप मोठा होऊ शकतो. तर आज तुम्ही या ठिकाणी एक स्ट्रक्चराइज करून टाकलेलं योगाला तुम्ही मॉनिटाईज करून टाकलंय आणि जगाच्या पाठीवर योगा कसा एक्झिक्यूट करावा याचा आदर्श आणि उत्तम असं उदाहरण तुम्ही जगाला दाखवून दिलेलं आहे. तर तुमच्या मनामध्ये अजून काय आता प्लॅन आहेत, काही स्कीम आहेत, काही योजना आहेत जगाच्या पाठीवर कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला मोक्ष फाउंडेशनला, वंदना मॅमला आणि टोटल आपल्या सर्व साधकांना कसं प्रेझेंट करता येईल याबद्दल तुमचे काही प्लॅन आहेत? भविष्यात काय वाटतं तुम्हाला? तुम्ही केंद्र सरकारला, राज्य सरकारला किंवा विविध देशांमध्ये तुम्ही जाता, त्या देशांच्या कंपन्यांशी, प्रशासनाशी तुमचं टायअप आहे, ओळख आहे, आयडेंटिटी आहे, त्यांना तुम्ही तुमचे प्लॅन काय असावेत, कसे एक्झिक्यूट करा तुम्ही तुमचे प्लॅन आणि प्लॅन कोणते आहेत? तर मला असं वाटतं की योगा किंवा स्पिरिच्युअलिटी किंवा जे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत इन्क्लुडिंग आयुर्वेद आहे, इन्क्लुडिंग आपलं नॅचरोपॅथी आहे, हे अगदी तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठा म्हणजे मैलाचा पत्थर होऊ शकतो भविष्यामध्ये. आपण त्या दृष्टीने बघितलंच नाही. म्हणजे बाहेरचे देश अलीकडे स्पिरिच्युअल टुरिझम म्हणून इंडियाकडे बघतात. तर इंडियामधले थायलंड सारखा देश आहे ज्यांची इकॉनॉमी पूर्ण टुरिझम वरती आहे. म्हणजे टुरिस्ट जर तिथे गेले नाही तर काहीच होणार नाहीये. आणि इंडियाकडे काय नाहीये, आपल्याकडे सगळं आहे परंतु आपण त्या दृष्टिकोनातून त्याला रिप्रेझेंटच केलं नाही. थायलंडमध्ये मसाज फार जास्त फेमस आहे कारण ते लोक फार स्किल्ड आहे, फार स्किलफुल आहे. मग आपल्याकडे आयुर्वेदाचे स्किलफुल लोक आहेत, आपल्याकडे योगाचे स्किलफुल लोक आहेत, आपल्याकडे या अल्टरनेट थेरपीचे स्किलफुल लोक आहेत, परंतु आपण त्याला मार्केट केलं नाहीये कारण गव्हर्नमेंटचे ज्या पातळीवरती सपोर्ट व्हायला पाहिजे होता तेवढा सपोर्ट होत नाहीये. एक उदाहरण सांगतो तर चायना सारख्या खंडप्राय देशामध्ये भारतापेक्षा मोठा आहे, लोकसंख्याही मोठी आहे थोडीशी किंवा आपण सारखी तरी मानले तरी चालेल, परंतु तिथे चायनीज मेडिसिनचा डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉब करतो. MBBS वाल्याला जॉब दिला जात नाही. कुठल्याही चायनीज मेडिसिन म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर पहिल्यांदा तुम्हाला चायनीज मेडिसिनच दिलं जाईल. इथं आपला भारतीय आयुर्वेद किंवा आयुर्वेदाच्या डॉक्टरांची काय स्थिती आहे? आपण काय करतोय? आपण बऱ्याच प्रमाणामध्ये तर त्यांना काही लोकांची इथपर्यंत मजल गेली आहे की आयुर्वेदावाल्यांना यांना झोला छापही म्हटलं जातंय कारण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज होत्या इथून मागच्या त्या थोड्याशा उदाहरण होत्या. अलीकडे जे बघितलं तर अगदी हे उदाहरण आहे की जे ज्या दृष्टिकोनातून ज्या प्रेरणेने आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रमोट केला जाते तर मला असं वाटतं की भविष्य फार चांगलं आहे आणि जगातील फार मोठा वर्ग भारतामध्ये फक्त आयुर्वेद योग शिकायला येणार आहे. त्यातनं स्वास्थ्य लाभ होणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला गुलाबाची फुलं वाटतात त्यावेळेस त्या फुलांचा वास तुमच्या हातात लागतो. एक वेगळा असा जीवनाचा पट देवा सर तुमच्याकडे आहे आणि या वयामध्ये तुमची ही झेप आहे आणि मागे वळून पाहताना काही अशा गोष्टी होत्या की त्या गोष्टींनी तुम्हाला झोपू दिलं नाही, त्या गोष्टींनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं, त्या गोष्टी काही दुःखद गोष्टी होत्या, काही सुखद गोष्टी होत्या. तर तुमच्या मनाला टोचलेली अशी काही एखादी दुःखद गोष्ट जिथून तुम्ही इन्स्पायर झाले आणि बदलले, अशी एखादी दुःखद गोष्ट? सर या आनंदाच्या वेळेस मला नाही वाटत आपण काहीतरी दुःख आठवण्याची गरज आहे. नाही, ती संपत्ती आपली. तसे सर बरेचसे प्रसंग असतात आणि मला नेहमी टोचणी लागणारा प्रश्न
कारण मला असं वाटतं की मागच्या वर्षामध्ये लॉकडाऊन आहे, परंतु लॉकडाऊनच्या अगोदर म्हणजे मी साधारणतः इंटरनॅशनल फ्लाईट काहीतरी 25-30 भेटल्या, परंतु प्रत्येक वेळेस भारत सोडल्यानंतर तुम्हाला कुठेतरी वाटतं की हा निळा पासपोर्ट आहे, म्हणजे कुठली तरी तुम्हाला शिक्षा आहे. म्हणजे आपण कधी काळी विश्वगुरु होतो, कधी काळी आपण सोने की चिडिया होतो. ते पैसे कमवून घेऊन गेले आणि आज आपल्याकडे छोटे छोटे देश आपल्याकडे कुठल्या तरी म्हणजे गरीब किंवा लाटा दृष्टिकोनातून बघितलं जात आहे आणि ही खंत आहे सर. तर यासाठी परत फिर से विश्वगुरु बनना रहेगा और वो पावर तो वो अपने संस्कृति में है, अपने संस्कारों में है, अपने पास सारी चीजें हैं, बस हम कर नहीं रहे सर. येस सर, हे तुम्हाला थोडंसं दुखत आणि टोचणार वाटत आणि म्हणून मला असं वाटतं तुमच्या वाक्यामुळे की एक देवा शर्माळे ही सगळी गोष्ट बघायला वाटणार. त्यासाठी खूप मोठ्या संख्येमध्ये खूप देवा शर्माळे तयार व्हावेत अशी तुमची इच्छा या ठिकाणी आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि ह्या व्यासपीठावर उभा असताना जीवनाच्या ह्या उंचीवर आलेला असताना आता तुम्हाला सुखद क्षण कोणते वाटतात? सुखद ज्या वेळेस कुठला तरी गरीबाचा मुलगा ज्याच्या घरामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्याचं इन्कम 10,000 रुपये होतं, त्यातही त्याचे वडील वाट बघत होते की गाईच्या दुधाचे पैसे डेअरीमधून आल्यानंतर सर मी तुमची फीस देईल, आणि तो मुलगा आज पेढे घेऊन येतोय आणि सांगतोय की सर मला 1.5 लाख रुपये पगार आहे. फार आनंद. बढिया, सॅल्यूट सर. तुमच्या कामासाठी सलाम आम्ही करतो. तर योगातून रोजगार देता येतो ही नवी कन्सेप्ट तुम्ही, मला असं वाटतं या कन्सेप्टचे तुम्ही जनक आहात आणि ही कन्सेप्ट आपल्या भारत सरकार असो, राज्य सरकार असो किंवा स्थानिक पातळीवरचं प्रशासन असो यांनी देखील ही कन्सेप्ट पुढे आणली पाहिजे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे आपल्या नगरमध्ये आणि तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत माननीय पवार साहेब म्हणून, तर विद्याधर पवार साहेब. तर त्यांनी काय केलं, तर तिथे योगा सेंटर सुरू केलेलं आहे तिथं, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाचं, तर त्या हॉस्पिटलमध्ये योगा सेंटर आहे आणि त्या योगा सेंटरचं काम आपल्या प्रेरणा नाबरे मॅडम त्या ठिकाणी जात असतात. त्यांचं मार्गदर्शन नेहमी त्या योगा सेंटरला लाभत असतं. म्हणजे मी बघितलं की सरकारी पातळीवर शासकीय कार्यालयामध्ये एक मला आनंदाचा किंवा सुखाचा किरण, आनंदाचा क्षण, आनंदाचा किरण त्या ठिकाणी सापडला. तर असं प्रत्येक ठिकाणी होणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या मनातील हे जे स्वप्न आहे योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल, हे स्वप्न पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. अजून एक गोष्ट मला या ठिकाणी जाणवली तुमची की तुम्ही चीन सांगताय, दुबई सांगताय, अनेक ठिकाणी, आणि भाषा सुद्धा बदलल्या. तर त्या ठिकाणी जुळवून घेताना त्या भाषा तुम्ही कशा शिकले, आणि आता मोक्ष फाउंडेशन एखादा क्लायंट तुमचा जातो, एखादा विद्यार्थी ट्रेन झालाय आणि आता तो जाणार आहे व्यवस्थित, तर त्याला तुम्ही भाषा कशी रुजवता त्याच्यामध्ये, त्याला जिथं जायचं ही वेगळी गोष्ट आहे. तर हे फार सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे येत नाही त्यावेळेस सगळ्यात आवड आहे. परंतु ज्या वेळेस सगळ्यांचा अभ्यास केला तर तुम्हाला भाषा बोलण्यासाठी फार जास्त वॉकॅब्युलरीची गरज वाटत नाही. तुम्हाला गंमत सांगतो, माझी आई कधीच कुठल्याही शाळेत गेली नाही, तरीही ती 30% इंग्लिश बोलते. तुझा पेन तिथे आहे, तुझी नोटबुक तिथे आहे, आपली कार कोणी नेली, घर लॉक केलं का, स्कूलमध्ये गेला का, म्हणजे आपल्या भाषेमध्ये साधारणतः मला 30% इंग्रजी शब्द आहेत. तुम्हाला फक्त त्यांची जुळवाजुळव करायची. आता ही जर अवघड वाटत असेल तर योग शिक्षकांसाठी अजूनही स्कोप आहे सर. योग शिक्षका काय माहित असायला पाहिजे, रिलॅक्स, स्ट्रेच, म्हणजे एकदा ताणवा, एकदा रिलॅक्स व्हा, पाठीवर झोपा, पोटावर झोपा, उठून उभे राहा, हात ताणवा, पाय ताणवा, हे करा ते करा, शब्द असतील सर. येस. आणि तेवढे तर कोणी म्हणजे किती अगदी इंग्लिश मध्ये माझ्यासारखा 35% मार्क मिळवणारा मुलगा जर इंग्लिश, चायनीज आणि अजून बऱ्याचशा भाषा, आता हे म्हणजे हुशार लोकांचेच लक्षण आहेत की 35 मार्क कोणीही नाही पाडत सर. जेवढे पाहिजे ना, हे कमी झाला पाहिजे ना, जास्त माझ्यासारखा मुलगा करू शकतो म्हटल्यानंतर मग बाकी तर हुशार आहेत. अलीकडे कुणालाही 80%, 90% देऊन टाकताय बोर्ड जागेच. बढिया बढिया. अजून एक महत्वाची गोष्ट देवास आहे की तुम्ही योगामध्ये काम करत असताना, योगा हेल्थ या सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्ही काही स्वतःच्या आयडिया नवीन वापरल्या आणि योगाला अजून वेल फ्लरिश करून तुम्ही या जगाच्या व्यासपीठावर आणलं. तुम्हाला वाटलं नाही इथं हा देवा शर्माळे टच आला पाहिजे, जगाने ओळखलं पाहिजे योगा होता, पण देवा शर्माळे यांनी त्यांना स्वतःचा टच दिला. ओके, असे काही स्किल तुमच्याकडे आहेत का की ज्यामुळे योगा आपलं देवा शर्माळे ओळखले जातात?
सर तुम्ही अशी कल्पना केली होती का कुठला तरी डंपरचा ड्रायव्हर किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हर योग शिक्षक बनून विदेशी लोकांनी आमच्या ठिकाणी विदेशी बाहेर वाह वाह, क्या बात आहे, बढिया सर, वाह. आणि हे सगळं म्हणजे याच्यामुळे शक्य झालंय. म्हणजे काहीच नाही सर, मी फक्त एवढाच अभ्यास केला की लोकांना कशाची गरज आहे आणि तेच दिलंय. Yes. जास्तही नाही दिलं आणि कमी नाही दिलं. आपल्याकडे होतंय कसं की म्हणजे आता प्रेरणा मॅमला त्यांना तांदूळ पाहिजे, परंतु मी त्यांना सांगतोय नाही की हरभऱ्याची डाळ फार चांगली आहे, अनखावली त्यांना नाही पाहिजे, त्यांना भात खायचा आहे. येस, फॅक्ट फॅक्ट. बरोबर आहे ना. त्यांना झुणका भाकर करायची असेल तर ते तुमच्याकडे भाग घ्यायला, परंतु जबरदस्ती का करताय. वा वा वा. एका गोष्टीकडे अजून मला लक्ष तुमचं वेधायचंय की हे सगळं करत असताना तुम्ही स्वतःच कंटेंट तयार केलेला आहे. समजा अभ्यासक्रमा, योगा अभ्यासक्रमाच्या बाबतीत कंटेंट, स्वतःचे एक्सपिरियन्स आहे त्याचा सुद्धा एक कंटेंट आहे. मग हा कंटेंट तुम्ही समजा पुस्तकाच्या रूपामध्ये, युट्यूबच्या व्हिडिओच्या रूपामध्ये, काही ऍपच्या रूपामध्ये किंवा चांगल्या मासिकांच्या साप्ताहिकांच्या रूपामध्ये हा कंटेंट पुढे आला पाहिजे किंवा तुमच्याकडून तो आलाय असेल, असा जो कंटेंट आहे त्यावर तुम्ही काही काम केलंय का? की देवा शर्माळे यांचं स्पेशल योगाचं साहित्य तुम्हाला ह्या वेबसाईटवर, ह्या ऍपवर, ह्या पुस्तकातून, ह्या फेसबुक पेजला, या ग्रुपला मिळेल असं काही? सर ऑनलाईन वगैरे या गोष्टीवरती मी फारसा विश्वास करत नाही किंवा करत नव्हतो, कारण मला असं वाटतं की योगा ऑनलाईन शिकवून कोणीच शिक्षक बनत नाही. येस. म्हणजे हे थोडं योगा तो करने से ही होगा, बोलने से थोडे ना होगा. येस. हे एक गोष्ट. आणि कंटेंटचं ज्या वेळेस बोलतो तर सर आपण अगदी चायनीज भाषेमध्ये पुस्तक पब्लिश केली, म्हणजे ती चायनीज विद्यार्थ्यांनी इकडे यावं म्हणून. आणि आता जापनीज वरती आपलं काम चालू आहे. अजून व्हिएतनामीज वरून एक पुस्तक, म्हणजे फार जास्त नाही परंतु ऍटलिस्ट 200 आवर्सचा आपला जो कोर्स आहे त्याचं पूर्ण मटेरियल आहे आपण ते भाषेमध्ये ट्रान्सलेट केले. आणि बाकीचे इथलं आहे तर इंग्लिश मध्ये आहे सर. इथे आम्ही मुलांना तर सांगतोय की म्हणजे मुलं विचारतात सर मला कसं काय करायचं, आम्ही सांगतोय की तुला मुलांचा हा प्रश्न असतो पण आम्हाला इंग्लिश कळत नाही. मग आम्ही सांगतो की तुला जर महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मी तुला मराठी शिकवल, तुला भारतात नोकरी करायची असेल तर हिंदीमध्ये शिकवल, आणि तुला जर विदेशात नोकरी करायची असेल तर मग इंग्लिश मध्ये शिकवल. तुला कुठलं पाहिजे? हा म्हणजे तुम्हाला काहीतरी दाखवावं लागेल. तर लहान मुलाला ज्या औषधाच्या गोळ्या आहेत ते तुम्हाला साडीचा लेप लावूनच द्याव्या लागतील ना. येस येस. वा वा, बढिया बढिया. आणि कदाचित म्हणूनच मास्तर म्हटलं जातं शिक्षकांना, माँ के स्तर पर जाकर जो सिखाए वो मास्टर. म्हणून तुम्हाला आईच्या पातळीवरती जाऊनच ते कडू औषध द्यावं लागेल गोड करून. येस सर, येस सर. मास्तरांना पटलं. येस सर. तर या उत्तराने आम्ही सॅटिस्फाईड झालेलो आहोत. आता लॉकडाऊन चालू आहे जवळजवळ 1.5 वर्षापासून, आणि तुम्ही इंडियात आहात, आणि मग लॉकडाऊन मध्ये तुम्ही कुठल्या देशात गेला का तुमचं काम इंडियामध्येच राहून चालू राहिलं? सध्या तुमचं अपडेट काय आहे? तुमचा दिनक्रम कसा आहे सध्या? सर आम्हाला माहितच नव्हतं करोना येणार आहे, आणि ज्या वेळेस करोना आला त्यावेळेस आपल्याकडे 17-18 चायनीज सिटीजन होते आणि मला वाटतं 8-10 जापनीज होते, आणि आपलं ट्रेनिंग चालू होतं गोव्यामध्ये. येस. ज्या वेळेस तिथे बंद झालं त्यावेळेस त्या लोकांना तिकडे जाण्याची घाई झाली, परंतु ज्या वेळेस तिकडे ते झाल्यानंतर त्या लोकांची विजा आपल्याला एक्सटेंड करावे लागले. हे करता करता इंडिया एवढं त्या गर्तेमध्ये गेला तोपर्यंत त्यांना काढून देईपर्यंत सगळंच बंद झालं होतं. आणि ही समाजसेवा करता करता आम्ही इथेच थांबलोय. आणि म्हटलं समाज फक्त तिथेच नाही ना सेवा करण्यासाठी, इथे पण आहे, मग आता यांची करूया. बढिया, क्या बात, बढिया. हा म्हणजे इथलं ट्रेनिंग चालू आहे सर. बाहेरच्या ट्रेनिंगला थोडं जसं मला वाटतं मोरोक्को मध्ये माझं ट्रेनिंग होणार होतं, इटलीमध्ये होणार होतं, सिसिली कॅन्सल झालं, बालीमध्ये होतं, इंडोनेशियामध्ये 3 कॅन्सल झालं, त्याच्यानंतर मध्ये 3 ठिकाणचे ट्रेनिंग होते. हे सगळे ड्युरिंग द लॉकडाऊन कॅन्सल करावे लागले. आणि मग पूर्ण जो घर आहे, जे गावाकडली मुलं म्हणजे माझ्या मुळे मी वर्षातून त्यांना 15-20 दिवस शिकवू शकत होतो, आता दिवसाला मी त्यांना 12-12 तास शिकवतोय, कारण मला शिकवण्याशिवाय मजा येत नाही. आणि कदाचित मी माझ्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी करतोय सर. बढिया, क्या बात आहे. तुमच्या आजपर्यंतच्या कामाला वेगवेगळ्या संस्था, संघटना, सरकार असेल, विदेशातल्या संस्था, संघटना, तिथली सरकार असतील, योगा करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती असतील, यांनी तुमच्या कामाला आजपर्यंत ऍप्रिशिएट केला असेल, अवॉर्ड तुम्हाला प्रदान केले असतील, तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा गावाच्या पातळीवर असे कोणते अवॉर्ड तुम्हाला आतापर्यंत मिळाले?
अवॉर्ड वगैरे सर माझं आपल्या मोक्ष स्कूल ऑफ योगावरती आपल्या कामावरती राजदीप सरदेसाई सरांनी आपल्यावरती एक डॉक्युमेंटरी केली होती. अगदी आज तक आणि मला वाटतं इंडिया टुडेला ते दाखवलं आणि कालच मला वाटतं IVN लोकमत वरती ते आलंय कालची. हा, आणि याच्या व्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदेचे प्रांत कार्यालय त्यांनी अवॉर्ड्स वगैरे दिले. बाकी चायनाचं शंघाई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अवॉर्ड मिळालेत आहे आणि असे बरेचसे आहेत म्हणजे किंवा मैसूर योगा सोसायटीचे अवॉर्ड्स मिळाले आणि बऱ्याच वेळेस मी बघतो की ते सांगितलं जातं की तुम्ही या अवॉर्डला अप्लाय वगैरे करा. मी टेक्निकल माणूस नाहीये सर, मी फील्ड वर्क करणारा माणूस आहे. हे अप्लाय वगैरे डोक्यात बसत नाही माझ्या. म्हणजे तो घरी घेऊन येण्यावर तेवढेच स्वीकारले आतापर्यंत आणि वेळ नसतं तर मग पुढच्या वेळेस विचार करता येईल की हा INO टीम अहमदनगर आपली घरची टीम आहे आणि ते म्हणताय की सर तुम्हाला कुठलं तरी अवॉर्ड द्यायचं अहमदनगर यावं लागेल. मग आता हातचे पोहे खाण्यासाठी नक्की नक्की पुढच्या वर्षी अवॉर्ड फिक्स आहे. येस सर. तुमच्या पुढच्या पोराला संगमनेर मार्गे नगरला यावं लागेल. समनापूर अलीकडेच सर. आणि हे अश्विता पोरला सांगतोय. क्या बात आहे सर. तुम्ही आणि अश्विन अजून एक सांगतो सर. कैबल्यधाम लोणावळ्याचे स्वामी स्वात्माराम हे आश्वीचे होते. बढिया. वा गाव आहे आमचे. वा हा बरोबर. म्हणजे फार मोठे म्हणजे 2 योगी जवळचे आहेत. येस थोड्या त्या योगीमध्ये आपण योग होता. येस अजून एक योग. वा वा क्या बात आहे. अजून एक योग याच्यामध्ये जोडतोय मी की संगमनेरचा मुलगा आपलं समनापूरचा मुलगा संगमनेर मागे हसवीला बरोबर घेऊन लोणी नगरला येणार आहे. खरं मी लोणीचा आहे. येस अरे लय भारी. आपण काय चालतं बढिया. प्रवरी काढचे निघाले. येस क्या बात आहे. बढिया. वा म्हणजे या मातीतलं रसायन आहे काहीतरी. ओके. आता नाबऱ्या मॅडमला वाटत असेल आपण का तिकडचे नाही म्हणून. नाही सोलापूर सगळे जोडले गेले ना तेच खूप कौतुक आहे मला. आणि म्हणून योग आहे. भैया आदरणीय देवा सगळे जोडले गेलोय. येस वा. आदरणीय देवा सर तुम्ही जिथं बसलेत त्याच्या बॅक साईडला काही फोटोग्राफ आहेत आणि एकेका फोटो बद्दल आपण बोलावं 2 मिनिट असं वाटतंय हात करून. सर अच्छा 1 मिनिट द्या मला. तुम्हाला हे म्हणजे याचं बॅक करता येते का आपल्याला? कॅमेरा आहे ना, मिरर कॅमेरा करता येईल तुम्हाला पुढचा. हा सर. हे बघा हे शंघाई मध्ये ट्रेनिंग वर्कशॉपचा फोटो आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला दिसतोय का नाही मला नाही माहिती. येस येस दिसताय तुम्ही. येस सर. वा. आमचा विद्यार्थी आहे जो अगदी ज्याला काही 2 लोकांपुढे बोलू शकत नव्हता. येस वा वा बढिया. इतके बरेचसे फोटो आहेत अगदी भजन करताना कीर्तन करताना किंवा जिथे ट्रेनिंग झालं ते करताना. वा बढिया. चायनीज देताना. वा वा वा. इथेही हे आहे बघा तुम्हाला दिसेल हे योगाचं जे या ज्या स्टुडंट आहे हिचं वय 70 वर्ष आहे सर. बापरे. आणि हे केस वगैरे त्याच्यामुळे मी तुम्हाला ओळखायला येईल का माहित नाही. आम्ही ओळखून घेऊ समजून घेऊ. ते केस बढिया. त्याच्यानंतर हे आपले विद्यार्थी आहेत. हे काही व्हिएतनाम मध्ये काम करतात. बढिया क्या बात आहे. वा 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 सर वा. हा आकाश पुरी नावाचा विद्यार्थी आहे सर. येस त्याचं हे आहे सिंगापूरमध्ये आहे सर. येस सर. येस. हा एकेकाळचा मी. येस. हा आणि त्याच्यानंतर अजून हे आहे बरेचसे. हे दिस इज काइंड ऑफ वर्कशॉप. बढिया क्या बात आहे. बढिया सर. त्याच्यानंतर हे सगळं होतं मीडियामध्ये जे मोक्षाने आलं बरंच काहीतरी तर त्याचं फोटोच्या रूपामध्ये आम्ही थोडासा लावण्याचा प्रयत्न केला. बढिया वा वा. हे शंघाई मधलं आमचं एक वर्कशॉप होतं. येस सर. बढिया क्या बात आहे. वा. याच्यानंतर तुम्हाला एक सरप्राईज फोटो आहे आमच्याकडे. वा वा वा. पाहिजे सर. वा
क्या बात आहे, क्या बात आहे. आनंद बिरादर सर दिसत आणि जिम मध्ये भेटले मला. वा वा. आणि तिथे त्यांचे कार्यक्रम वगैरे वर कॉन्फरन्स साठी आले होते. वा वा वा. ते आपलं मैसूरचं आहे सर. येस. ट्रेनिंग हे चायनामध्ये ट्रेनिंग झालेलं. बढिया, क्या बात आहे. वा. त्याच्यानंतर हे इथे असलेच वर्कशॉपचं वगैरे. बढिया बढिया. वा वा. आणि हे कुठल्या तरी मेडिटेशन वर्कशॉप मध्ये कोणी घेतलाय फोटो मलाही माहित नाही, परंतु छान वाटला म्हणून ठेवला मी. वा. तादाम्य पावले तुम्ही ते शिवाचा साथ लाभली याच्याशी. क्या बात आहे. आणि हे सगळं मैसूर ट्रेनिंग स्कूलचं आहे आपण. येस. वा. त्याच्यानंतर हे चायना मधलं. येस. वा. आणि मी तुम्हाला फक्त इथून जवळून मोक्षाचा एक लुक दाखवतो. येस. काय ओके छान. क्या बात आहे. बढिया. वा. 2 एकर मध्ये आहे मोक्ष स्कूल तुमचं. हो सर. हे तिथे बिल्डिंग पण छान तयार केली तुम्ही. क्या बात. त्यानंतर इथे योगा हॉल आहे सर हा मोठा. क्या बात आहे. मस्त हवेशीर छान. वृक्षाची भरपूर आहे. सुंदर. त्याच्यानंतर तिकडे छोटे छोटे कुटी टाईपचं आहे ते. येस येस येस. वा. हे रेसिडेन्शियल आहे ते. बढिया बढिया. वा. तिकडे तुम्हाला दिसेल. आणि तिथे सेवटू किचन आहे. येस. आणि इथेच आम्ही आधी ऑर्गॅनिक फ्रुट्स वगैरे भाजीपाला हे सगळं केलं. बढिया. निसर्गोपचार देखील. बढिया. क्या बात. हो सर. खूपच छान. सूर्य सर हॅट ऑफ तुम्हाला सॅल्यूट करतो तुमच्या कामाला. बढिया बढिया. क्या बात आहे. वा. तर या ठिकाणी आपण माननीय देवा शर्माळे, चीन असं जरी आपण म्हटलेलं असलं तरी एक भारताचा मुलगा जगाच्या व्यासपीठावर भारताचा योग गाजवतोय आणि एक योगा आयडॉल म्हणून संपूर्ण जग ह्या व्यक्तिमत्वाकडे पाहत आहे. आणि म्हणून आज भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून एका कमी वेळेमध्ये आपण एका व्यक्तिमत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला तर असं वाटलं की एका तासामध्ये आपल्याला देवा शर्माळे ऐकता येणार नाहीत. संपूर्ण देवा शर्माळे जाणून घेण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तास सहज लागतील. आणि त्यांच्या समनापूर येथील संगमनेर जवळच्या या योग केंद्रामध्ये जाऊन आपण त्यांची अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकतो. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला डॉक्टर आनंद बिरादर साहेब यांनी महत्वाची मार्गदर्शकाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक असे आभार मानतो. त्याचबरोबर या टेक्निकल सपोर्ट ज्याचा आपल्याला मिळालेला आहे तो फक्त इयत्ता 9वीचा मुलगा आहे माझ्याबरोबर. आणि त्याचं नाव आहे विराज मॅना. आणि त्याच्यामध्ये मी देवा शर्माळे यांना पाहतो. त्याचं कारण असं आहे की कमी वयामध्ये हा विराज मॅना याला गुगलचं सगळ्यात कमी वयाचं डेव्हलपर म्हणून गुगलचं सर्टिफिकेशन त्याला प्राप्त झालं. फक्त 9वीला आहे. त्याने शेकडो वेबसाईट तयार केल्या, शेकडो ऍप तयार केले, शेकडो ब्लॉग तयार केले. आणि आपल्या संपूर्ण या मालिकेचं कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय योग परिषदेचं टेक्नोसेव्ही जे काम आहे हा मुलगा करतोय. तर त्याचा आपण एका मिनिटामध्ये मनोगत या ठिकाणी ऐकूया आणि परत देवा सर यांच्याकडे बोलूया समारोपाकडे. आपण विराज अजय मॅना, त्याचे वडील MSCB मध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत आणि आता जस्ट तो 10वीला गेलाय. तर तो काय करतो नेमकं एका मिनिटामध्ये आपण ऐकून घेऊया. नमस्कार सर, मी विराज मॅना. मी 10th स्टँडर्डला आहे. केंद्रीय विद्यालय शाळेला जे सोलापूर रोडला लोकेटेड आहे. आणि मी ज्युनियर AI अँड ML इंजिनियर आहे. आणि प्लस मला रोबोटिक्स फील्डमध्ये 300+ सर्टिफिकेशन आहे. आणि मी माझे स्वतःचे 3 स्टार्टअप आहे आणि मी त्याच्यात co-founder आणि CEO आहे त्याच्यात. आणि प्लस मला गुगलचे 8 वेगळे ब्रँडेड सर्टिफिकेट्स आहे. आणि प्लस मी गुगलमध्ये इंटर्नशिप करतोय. आणि प्लस माझा जो पुढचा गोल आहे जो हार्वर्ड आणि जे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी जे US मध्ये लोकेटेड आहे ते त्याच्यात मला जायचं आहे. आणि तिथं माझी रोबोटिक्सचा एज्युकेशन जो आहे तो कम्प्लीट करायचा आहे. आणि सर तुम्ही जसे चीनमध्ये आहात तर हो सर. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही जे चायनामध्ये आहे तिथं काही माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज वगैरे काही चान्सेस वगैरे असले तर मला सांगा. चायनामध्ये TCS वगैरे इन्फोसिस यांनी फार मोठा बिझनेस करताय सध्या. ओके. किंवा
अलिबाबा आहे, हे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि चायनीज कंपन्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये फार चांगलं. यू आर डुईंग व्हेरी वेल मॅन, डोंट वरी अबाउट द फ्युचर, जस्ट कीप डुईंग व्हॉट एव्हर यू आर एबल टू डू. थँक्यू सर, थँक्यू. डू व्हॉट यू लव्ह टू मेक. थँक्यू सर, थँक्यू. देवा सरांना रिक्वेस्ट आहे, तुमच्या माध्यमातून तुमचे काही टेक्नोसर्व्हिस फ्रेंड्स विविध देशांमध्ये असले तर विराजला काही जर अपॉर्च्युनिटी तुम्हाला इंटरनॅशनल देता आली तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण जरूर त्या एखादा चान्स द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. निश्चितच सर. येस सर, येस सर. आदरणीय देवा सर यांना मी विनंती करतो, आपण एक या योग दिनाचा मेसेज जो एक वेगळा असेल असा संपूर्ण भारतीयांना आणि हे वेबिनार ऐकणाऱ्या प्रत्येकाला द्यावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. सर, मला असं वाटतं की आपल्या सगळ्या श्रोत्यांना, आपले सगळे जे मेंबर्स आहेत आयएनओचे, त्या सगळ्यांना मी असं सांगेल की योग दिन आपण साजरा करतो गव्हर्नमेंटने सांगितलं म्हणून, तर तो प्रत्येक दिन हा योग दिनच असावा, प्रत्येक दिवस हा योगा करण्यात असावा. फक्त फोटो काढण्यासाठी योगा करू नका, आणि तेवढेच जर करणार असेल तर नाही केलं तेच बरं. म्हणजे तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी तुम्ही करताय, स्वतःसाठी करा. योगा हे स्वतःसाठी करण्याचं आहे आणि ते दररोज करण्याचं. दररोज जसं आपण जेवण करतोय, दररोज जसं झोपतोय, तसा योग हा जीवनातला अविभाज्य अंग बनवा आणि कुठलीही जागतिक महामारी आपण काहीच बिघडू शकणार नाही. त्याबरोबरच दुसऱ्यांनाही स्वस्थ बनवण्याच्या या मोहिमेमध्ये आयएनओ बरोबर सहभागी व्हा. आपापल्या पातळीवरती एवढं बोलून मी प्रथम आयएनओ टीम अहमदनगरचे परत एकदा धन्यवाद मानतो. आदरणीय पाटील साहेब, आदरणीय बागुल सर आणि प्रेरणाजी, फार छान वाटलं. धन्यवाद हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल. फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. ओके, धन्यवाद सर. आदरणीय देवा सर, आपण फोटोचा उल्लेख केला आणि आपण या उपक्रमामध्ये, या योग परिषदेमध्ये एक उपक्रम घेतलाय की योगा तो होगा. लोकांनी योग करायचा आणि त्याचे फोटो आपल्याला टाकायचे. कालची मुदत होती, आपण 19 जून ते 30 जून पर्यंत मुदत दिलेली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत आतापर्यंत साधारणतः आपल्याला 2,500 पेक्षा जास्त फोटो झालेत लोकांचे योगा करतानाचे फोटो, आणि आपण त्यांना आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट प्रत्येक सहभागींना या ठिकाणी देणार आहोत. निदान फोटोसाठी का होईना, निदान सर्टिफिकेटसाठी का होईना, योगाच्या क्षेत्रात या असं आम्हाला म्हणणं आहे त्यांचं. आणि होपफुली सर हे 2,500 लोक वर्षभर करतील. या बात आहे. एक्झॅक्टली. मी डॉक्टर अमोल बागुल, अहमदनगरमध्ये समर्थ शाळा या ठिकाणी टीचर म्हणून कार्यरत आहे आणि मला 2 राष्ट्रपती पदक आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. 2012चं जनगणनेचं राष्ट्रपती पदक आणि 2019 साली राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार भारताचे राष्ट्रपती महामहिम रामनाथजी कोविंद साहेब यांच्या शुभ हस्ते मला दिल्ली या ठिकाणी प्राप्त झाला. आणि वैयक्तिक मला 20 खोल्या भरून 50,000 पेक्षा जास्त ट्रॉफीज आतापर्यंत मिळालेल्या आहेत. कथा कविता मेहंदी निबंध, येस सर, कथा कविता मेहंदी निबंध, रांगोळी, मॅरेथॉन, स्विमिंग, भरतनाट्यम, तबला पेटी, व्हॉल्यूम बासरी, वादविवाद, वक्तृत्व, हस्ताक्षर, कथाकथन, तलवारबाजी, दांडपट्टा, काठी, याच्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अमेरिकेच्या गल्लीपर्यंत एवढे प्राइजेस मला आतापर्यंत मिळाले. 168 वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझा सहभाग आहे. स्वच्छता दूत, मतदार दूत सारख्या जवळजवळ 135 कमिट्यांवर, केंद्र, राज्य आणि जिल्ह्याच्या प्रशासनाच्या कमिट्यांवर मी काम करतो गेल्या 20 वर्षांपासून. आणि 5 रुपयाचं पोस्टचं तिकीट माझ्यावर आलेलं आहे. आणि अहमदनगर महानगरपालिकेने ज्या ठिकाणी विराज राहतो त्याच्या बाजूला सायराम सोसायटी आहे, तिथं आतमध्ये नगर कल्याण हायवे पासून अर्धा किलोमीटरच्या रस्त्याला माझं नाव देण्यात आलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, डॉक्टर अमोल बागुल विजेतापद म्हणून. देवा सर यांना मी विनंती करतो की तुमचे पाय माझ्या बक्षिसांच्या ज्या खोल्या आहेत 15 खोल्या, त्या ठिकाणी पारितोषिकालय असं नाव मी त्यांना दिलंय. आपण जरूर यावं असं मी तुम्हाला इन्व्हिटेशन या ठिकाणी देतोय. फार फॅसिनेटिंग आहे सर. तुम्ही एक विसरले, तुम्ही स्वच्छता दूत, हे दूत, ते दूत, योगा दूत, ते तेवढं तुमचं राहिलं होतं, तेवढं त्याच्यामध्ये टाका. नक्कीच सर. बोलती लहान पण कीर्ती महान. क्या बात. फारच सुंदर. आणि तुम्ही एवढं बोललं हे तर मी पातही नाही करू शकणार कदाचित. म्हणजे ते काय डान्स काय आवडत आहे ना. नाही, त्यामुळेच आम्हाला बागुल सरांचा खूप अभिमान आहे आणि ते आयएनओशी जोडलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं नेहमी आम्हाला नवीन काहीतरी आयडिया देत असतात ते आता आपण असं करूया म्हणून. त्यांच्यामुळे या कार्यक्रमात मला अजून एक हे करायचं आहे की ज्यावेळेस आसपास जर कोणी असतील आपले बघणारे श्रोते वगैरे तर प्लीज भेट द्या. तुम्हाला छान वाटेल. मोक्ष स्कूल ऑफ योगाचं हे सगळं जे आहे फार सुंदर परिसर आहे.
आणि इथे आल्यानंतर इथली एनर्जी तुम्हाला जाणवेल. यू विल बी हॅपी. तुम्हाला आनंद वाटेल. पाटील सरांना आमंत्रित करतोय. प्रेरणाजी तुम्ही या. बाबुल सर नक्की या. फार छान वाटेल तुम्ही जर आलात इथे तर चांगली हे होईल. या व्हिडिओच्या स्टार्ट आणि एंडला तुमच्याकडच्या काही डॉक्युमेंटरीज असतील मोक्ष स्कूलवरच्या किंवा तुमच्यावरच्या, तर आपल्या मागे आणि पुढे अटॅच करणार आहोत आणि टोटल आपण हा व्हिडिओ बनवताना त्याच्यामध्ये ते ऍड करणार आहोत. त्यामुळे रसिक प्रेक्षक, योग साधक यांना विनंती आहे, आपण जरूर या ठिकाणी जायचं आहे. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून हा युवक एवढं मोठं काम या ठिकाणी करतोय. आपण त्यांच्या कामाला भेट देऊन त्यांचं काम अप्रिशिएट करावं आणि त्यांना बळ आणि ऊर्जा द्यावी, ही सर्व सन्मानित योग साधकांना विनंती आहे. वीज वाचवा, वेळ वाचवा, पाणी वाचवा, शेती वाचवा, शेती वाचवा, या देशातल्या मुली वाचवा, या देशातलं अंगण वाचवा, अंगणातली रांगोळी वाचवा आणि रांगोळी शेजारी असणारं झाड वाचवा, झाडावरचा पक्षी वाचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्बा खैर. पुन्हा एकदा भेटूया. कभी अलविदा ना कहना.